We welcome you all in the name of Lord Jesus Christ, the Son of the Most High God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. शांत बसू नका. Do not sit quiet. प्रभूचं गीत गात राहा. And sing a song to the Lord. प्रभूची आराधना करा. Worship the Lord. कारण ते चांगलं आहे. Because it is good. ते शुभ आहे. And it is a good omen. आणि जसं आम्ही ते करतो प्रियानो. And when you do that, आम्ही त्याचे अनुभव आमच्या जीवनामध्ये घेऊ लागतो. And we experience those things in our lives. देवाचं स्तवन करणं कितीतरी अद्भुत आहे. Worshipping God is so wonderful. मागच्या शुक्रवारीच प्रार्थना होती ना ते सिस्टर हां आणि एका आपल्या बहिणीचा वाढदिवस होता 50वा वाढदिवस. And a sister had a 50th birthday on Friday. आणि त्या ठिकाणी मी संदेश दिला. And I was preaching there. त्यानंतर बराच वेळ आम्ही तिथे थांबलो, जेवण केलं. And then there was a lot of time there. We had food there. पण पवित्र आत्म्याचं जे संचारण आहे ते माझ्यामध्ये इतकं अद्भुतरित्या चालू होतं. But the presence of the Holy Spirit was such in me. म्हणजे ज्याप्रमाणे पौल म्हणतो की माझं देहभान मी हरवतो. And like Paul says that I have lost control over myself. आणि तसाच काही अनुभव देवानं त्या दिवशी मला दिला. And God gave such an experience to me. मी घरी गेलो. I went home. आणि जस्ट मी माझ्या बेडवर झोपण्यासाठी आडवा झालो पडलो. And then when I was lying down on my bed, मला झोप येत नव्हती. I couldn't sleep. मी दिवसभर थकलेलो होतो पण तरी मला झोप येत नव्हती. I was tired all day but I couldn't sleep. आणि दिवस आत्मा मला म्हणत होता उठ आणि उपासना कर. And the Spirit of God was saying stand up and worship. प्रभूचं असं कधी झालं प्रभूचं गीत तू गा. And sing a song to the Lord. आणि मी तरी थोडा असं टाळाटाळ करत होतो. मी तसाच पडून होतो. And then still I was lying down. आणि मला कुणीतरी उठवून बसवलं असा मला आणि तो अनुभव मी प्रत्यक्ष घेतला. But I felt that someone made me stand up from bed. आणि मी तसा उठून प्रभूची आराधना करू लागलो. And I woke up from bed and started worshiping. पवित्र पवित्र म्हणून मी तो आणि देवाचं गौरव जास्त मी करत होतो. And when I was saying holy holy and worshiping God, पुन्हा ते सामर्थ्य पुन्हा तो देवाचा सहवास आणि माझ्या त्या खोलीमध्ये मला प्रचंड आणि जाणवू लागला. the same presence and power of God I experienced in my room. असं का झालं मला माहित नाही. Why did it happen? I don't know. पण ते होतं प्रिया. But it happens. कारण देवाची इच्छा आहे की आम्ही स्वस्थ बसू नये. Because God's will, we shouldn't sit idle. आम्ही सकाळी त्याची स्तुती करावी. In the morning we should worship आम्ही Him. दुपारी त्याची स्तुती करावी. Afternoon we should आम्ही worship. संध्याकाळी त्याची स्तुती करावी. Evening we should worship आम्ही Him. रात्री त्याची स्तुती करावी. And at night we आम्ही should बिछाण्यावर worship. पडल्या त्याची स्तुती While करावी. lying down we should worship. प्रभात समय आम्ही त्याची स्तुती At करावी. the twilight we should आम्ही worship. प्रत्येक क्षणाला त्याची स्तुती आराधना Every moment करावी. we should worship Him. कारण स्वर्गामध्ये सुद्धा तेच चालू Because आहे. in heaven it's the same. आता ब्रदर प्रार्थनेमध्ये सुद्धा म्हटले While brother was saying in सर्व prayer, गौरव वैभव शोभा सर्व काही तुझंच आहे. all glory and everything belongs to आणि you. पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला तेच सांगतं. And Bible says the same. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये मी पाहतो 5वा अध्याय In Revelations 5 we आणि see 11 आणि 12 वचनामध्ये काय लिहिले 11 12 13 14 वचन वाचा. ते मोठ्याने म्हणत होते. ते मोठ्याने म्हणत होते. वदलेला कोकरा. नाही त्याच्या अगोदरचं वचन वाचा 11. तेव्हा मी पाहिले तो राजासन प्राणी व वडील यांच्या भोवती बहुत देवदूतांची वाणी ऐकू आली. किती देवदूतांची वाणी ऐकली. बहुत मग तिथे 100 होते 1000 होते लाख होते करोड होतो अब्जावधी सुद्धा काही संख्या आहे का. तिथे ठराविक संख्या दिलेली आहे का. बहुत म्हणजे अगणित देवदूत त्या ठिकाणी होते. पुढं काय लिहिलं पहा. आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्रांची सहस्रे होते. ते मोठ्याने म्हणत होते. ते सर्व काय म्हणत होते. मोठ्याने म्हणत होते. वदलेला कोकरा सामर्थ्य धन ज्ञान बल सन्मान गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. आमेन. And then I looked and I heard the voice of many angels around the throne, the living creatures and the elders, and the number of them was 10,000, 10 times 1,000 and thousands of thousands, saying with a loud voice, Worthy is the Lamb who is slain to receive power and riches and strength and honor and glory and blessing. त्या ठिकाणी त्याने पाहिलेलं आहे. And he saw there प्राणी व वडील यांच्या सभोवती बहु देवदूतांची वाणी ऐकू आली. And there were many angels around the animals and elders. आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्रांची सहस्रे होते. And their number was 10,000 times 10,000. आणि ते एकच काम करत होते. They were doing just one work. मोठ्याने ते म्हणत होते. In a loud voice they were saying. जय जयकार ते करत होते. And they were rejoicing. जय घोष ते
करत होते Giving a victory आणि ते cry. म्हणत होते And they प्रियानो, were saying there. त्या ठिकाणी त्या वाजलेल्या कोकऱ्याचा विजय ते साजरा करत And they're होते. celebrating the victory of the Lamb who was slain. त्याच्या पुनरुत्थानाचा विजय ते साजरा करत आहेत. They were celebrating the resurrection. त्याच्या सत्तेचा विजय ते साजरा करत They're आहेत. celebrating the victory of His आणि power. ते मोठ्यानं म्हणत आहेत, They're saying loudly, वधलेला कोकरा, the Lamb who was slain. सामर्थ्य, धन, बल, ज्ञान, बल, सन्मान, गौरव, स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य And आहे. He is worthy of the power, riches, wisdom, strength, honor, glory, and blessing. टाळ्या वाजवूया, ते सर्व माझ्या प्रभूचं आहे. हे सर्व तुमच्या माझ्या प्रभूचं आहे. मग It belongs to our Lord. काय काय माझ्या देवाचं आहे? What belongs to our Lord? बदलेल्या कोकऱ्याचं काय आहे? What belongs to a slain lamb? सामर्थ्य त्याचं आहे. And power belongs to Him. कुणासाठी ते सामर्थ्य वापरतो? And for whom does He use the power? त्याच्या For लोकांसाठी. His people. धन त्याचं आहे. Riches belongs to Him. ते कोणाच्या नावावर केलेलं आहे? For whom does the riches belong? त्याच्या लोकांच्या His नावावर. people. ज्ञान त्याचं आहे. Wisdom belongs to Him. कुणाला तो देत आहे? Whom does He give wisdom? त्याच्या लोकांना To देत His आहे. people. कारण त्याच्या लोकांनी देवाला ओळखावं Because म्हणून. His people should know Him. बल त्याचं आहे. Strength belongs to ते Him. बल कुणासाठी तो वापरत For आहे? whom does He use the strength? त्याच्या लोकांसाठी For His वापरत own आहे. people. सन्मान त्याचा आहे. Honor belongs to तो Him. सन्मान त्याच्यामध्ये कुणाला मिळालेला आहे? Honor gets to whom? तुम्हाला आणि मला मिळालेला And आहे. you and me got the मी तो honor. स्तोत्र करता दावीद म्हणतो, मी कुणाचा कोण? And psalmist says, who am I? मेंढरांच्या मागे फिरणारा मी एक साधा मेंढपाळ. I'm just a shepherd who go behind the sheep. मला त्या रानातून तू उचललं. But you took me out of the wilderness. मला इस्रायलच्या राजपदावर तू You बसवलं. put me on the throne of Israel. माझा सन्मान तू And केला. you honored me. सन्मान देवाचा आहे. And honor belongs to पण God. तो सन्मान देव आपल्या लोकांना देत But आहे. He bestows this honor to His आज people. तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये सन्मानित लोक You आहात. are honorable people in Christ. गौरव देवाचा आहे. Glory belongs to God. प्रभूचा आहे. It belongs to God. आणि येशू ख्रिस्त योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये प्रार्थना करताना म्हणतो, रे पित्या तू तुझं गौरव मला दिलंस. And Jesus, while praying in John 17, says, you gave your glory to me. आणि मी ते गौरव मंडळीला देत आहे. And that glory I give to the church. तुझ्या निवडलेल्या लोकांना मी देत I आहे. give it to the people who ते have गौरव chosen. पित्यानं जर येशूनं स्वीकारलं, And Jesus accepted the glory, जे पित्यापासून त्याला मिळालं, what He got from the Father. आणि ते गौरव त्याने मंडळीला दिलेला And आहे. that glory He gave to the church. ते गौरव त्याने आपल्या वधूला दिलेला The glory आहे. He gave to His ते bride. गौरव त्याच्या लोकांना दिलेला Glory He आहे. gave to His people. आणि स्तुती याचा स्वीकार करायला तो योग्य आहे. And a blessing He is able to receive it. जेवढी आम्ही स्तुती करू प्रभूची, The more we praise Him, कोण स्वीकारतं ती स्तुती? who accepts the praise? ज्याच्यासाठी आम्ही स्तुती करतो, ज्याची आम्ही स्तुती करतो तो स्वीकारतो. And the God that we praise, He accepts our praise. आणि ज्यावेळेस तो स्वीकारतो, And when He accepts तो it, का स्वीकारतो? why does He accept कारण it? स्वीकारायला तोच आणि तोच आणि तोच योग्य आहे. Because only He and only He is worthy to accept your worship. त्याच्याशिवाय अन्य देव नाही. And there is no God beside Him. ज्याची स्तुती आम्ही करावी, The one who we should worship, ज्याची सेवा आम्ही करावी, the one who we should serve, ज्याच्या समोर आम्ही the one who झुकावं, we should bow down to. असा तोच एक देव आहे. There is only He is the one आणि तो God. त्या सर्व गोष्टीला योग्य आहे. And He is only one who is worthy for everything. हालेलुया. Hallelujah. धन त्याचा आहे. And riches belong to Him. स्वीकारायला तो योग्य आहे. He is worthy to accept it. आणि कुठलाही बाप ज्यावेळेस आपल्या लेकरांना म्हणतो, बघ हे सगळं जे आहे शेवटी कोणाचं आहे? And when a father says everything belongs to you, to his son, मुलं काय म्हणतात? काय and the म्हणतात? son says, माझं आहे. and the children say it belongs to me. हालेलुया. Hallelujah. येशू पण म्हणतो, मी ते स्वीकारलं. मी वधस्तंभावर माझं स्वतःचं अर्पण केलं. ते अर्पण पित्यानं स्वीकारलं. देवाने सर्व नाव श्रेष्ठ नाव त्याला दिलं. त्याला सर्व अधिकार दिले, सर्व सत्ता दिले, सर्व धन स्वीकारायला तो योग्य आहे. आणि तो म्हणतो हे धन कुणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. And Jesus, when He went on the cross, got resurrected, or power and authority given to Him, all the riches given to Him. And then He says all the riches belongs to you. श्रीमंत होण्यासाठी धडपड करू नका So do not strive hard to become rich. कारण ऑलरेडी तुम्ही श्रीमंत You आहात. already have become rich. आमेन म्हणा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुढे काय लिहिलं देवाचं वचन वाचा. 13 वचन. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले. पहा पुन्हा एकदा वाचा. अतिशय सुंदर वचन काय लिहिलं पहा. स्वर्गात पहा पहिली गोष्ट कुठं? स्वर्गात.
पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले मी ऐकले राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला स्तुती सन्मान गौरव व सत्ता ही युगानुयुग असो तेव्हा ते चार प्राणी म्हणाले आमेन आणि वडील मंडळींनी पाया पडून नमस्कार केला कुणाला पाया पडून नमस्कार केला त्या कोकऱ्याला हालेलुया And every creature which is under the heaven, on the earth, under the earth, and such as in the sea, and all were they saying that I heard them saying, blessing and honor and glory and power be to him who sits on the throne, to the Lamb forever and ever. And then 4 living creatures said, Amen. And the 24 elders fell down and worshipped him who lives forever and ever. या ठिकाण बायबल आम्हाला सांगतं The Bible says here, स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले and everything on heaven, earth, under the earth, and the sea, I heard them saying. ऐकले असे म्हणताना ऐकले I heard them saying. आता ऐकले मग त्याच्यामध्ये मी आहे का And am I there in the hearing? याचा अर्थ this means पृथ्वीवर स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली समुद्रावर आणि प्रत्येक वस्तू त्यातील सर्व काय म्हणत आहे त्या प्रभूला सन्मान करत आहेत and everything on heaven, earth, under the earth, and the sea, everything is honoring the God. असे म्हणताना मी ऐकले and I heard them saying. आणि ते निरंतरच चालू आहे प्रिया and it is going on for eternity. प्रश्न हा आहे the question is की त्याच्यात मी आहे का am I there in that? त्या वस्तूमध्ये मी आहे का am I there among those things? पृथ्वीवर मी आहे का am I on the earth? त्यात मी आहे का am I there? होय का नाही am I there? पृथ्वीवर आहात का तुम्ही are we on the earth? आहे ना मग असं म्हणताना देवाने म्हटलं पाहिजे का असं म्हणताना मी ऐकलंय माझे लोक And then Lord should say that I heard my people saying. ते म्हणत आहे सगळीकडे जे बायबल सांगते ते सगळं म्हणत आहे चालू आहे ते And they were saying what the Bible says. त्याच्यामध्ये मी असावं ही देवाजवळ माझी प्रार्थना आहे. But I should be included in that and that should be my prayer. मला ते करायचं आहे. I have to do that. मी पण त्याच्यामध्ये असणार आहे. I have to be included there. मला अधिकार आहे. Because I have the authority. मला पण तारणाचा अनुभव मी घेतलेला आहे. Because I have experienced salvation. स्तंभाचा अनुभव त्या शिक्षणाचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. Teaching of the cross. मला त्या रक्तानं मलाही पवित्र पापातून शुद्धता मिळालेली आहे. And I have become holy through the blood. मला आनंद मिळालेला आहे. I've got joy. मी देवाचं लेकरू ठरलेलो आहे. I am become a child of Christ. मी सुद्धा म्हणणार आहे. And I have to say हालेलुया. Hallelujah. पृथ्वीवर आहे म्हणा प्रियानो. And if you are on earth, say that. पृथ्वीवर उचलल्या झाल्यानंतर स्वर्गामध्ये निरंतर म्हणायचं आहे. And when you go to heaven, you have to say it already. काय म्हटलेलं आहे? What is written there? राजा सनावर बसलेला. The one who sits on the throne. याला व कोकऱ्याला. To lamb and to him and the lamb. स्तुती, सन्मान, गौरव व सत्ता युगानुयुग असो. Blessing, honor, glory and power be forever and ever. चार प्राणी म्हटले आमेन. And the 4 animals says amen. आणि वडील मंडळीने पाया पडून नमस्कार केला. And the elders bowed down to him. प्रियानो हे स्वर्गाचं चित्र आहे. And that is the picture of heaven. आणि स्वर्गाचं प्रसृष्टांत पाहत असताना प्रगटीकरण लिहिणारा योहान म्हणत आहे. And while looking at the revelation of heaven, John says, त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले. I heard all of them saying these words. सर्व. all of them. त्यातील सर्व. everything that was in those things. आज त्या सर्वांमध्ये मी पण असणं गरजेचं आहे. I need to be there in all of these things. मंडळी असणं गरजेचं आहे. Shiloh church needs to be there in all of these things. देवानं आम्हाला अंधकारातून आम्ही पाहतो पापातून सर्व बंधनातून आनंद करत बाहेर आणलेला आहे. And because God has brought out of all sin, all curses in rejoicing. त्याने दुःख सोसलं. And he bore the death. आनंद तुम्हाला मला दिला. And he gave you the joy. स्तोत्र संहितेमध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. And we see in Psalms. वा स्तोत्र संहिता. Psalms. एकशे 5 स्तोत्र आणि त्याचा 43 वचन वाचा. थोडक्यात मी ओळखतो ब्रदर वानखेडे 2 मिनिटं मला द्या फक्त 5 मिनिटं. त्याने आपल्या लोकास
आनंद करीत आनंद करीत आपल्या निवडलेल्या लोकांस आपल्या निवडलेल्या लोकांस जयोत्सव करीत बाहेर आणले. कसं आणलं? जयोत्सव पुढे ते वाचा ते. He brought out his people with joy, his chosen ones with gladness. He gave them the land of Gentiles. त्याने आपल्या लोकांस आनंद करीत. He brought out his people with joy. हालेलुया. मी प्रभूच्या मागे चाललोय. कसं चाललोय? आनंद करीत. And I follow Christ with joy. ज्यावेळेस मी बाप्तिस्मा घेतला, When I was baptized, पाण्यातून वर आलो, when I came out of the water, स्वर्गामध्ये असंख्य देवदूतांनी आनंद उत्सव केलेला and आहे. many angels rejoiced in heaven. त्याने आपल्या लोकांस आपला आनंद करीत And with joyfulness to his people, आणि आपल्या निवडलेल्या लोकांस जे उत्सव करीत and his chosen one with gladness, बाहेर he आणलं. brought them out. त्या पापातून, त्या आम्ही पाहतो गुलामगिरीतून बाहेर काढलं. From the sin, from the slavery, got them out. नव्या करारामध्ये येशूने आमच्यासाठी तो कोकरा वधला गेला The प्रियानो. New Testament lamb was slain for us. आणि आम्हाला आनंद करत त्याने बाहेर आणलेला आहे. And in rejoicing he brought us out. त्या पापातून बाहेर आणलेला From the आहे. sin he brought us out. त्या सत्तेतून बाहेर आणलेला From आहे. the dominion he त्या brought us out. मरणातून बाहेर From the आणलेला death he आहे. brought us out. त्या रोगातून बाहेर आणलेला From आहे. sickness he brought us त्या out. वेदनेतून बाहेर From आणलेला the pain आहे. he brought us out. खेदाचे दिवस आता संपलेले And आहे. the days of lamenting are दुःख over. आणि उल्हास यांनी पळ काढलेला आहे. And the sorrow has gone taken म्हणून away. समेटाची देणगी So मिळाली you got the gift of आणि आम्ही reconciliation. जय उत्सव करीत बाहेर आलो. And in rejoicing we came out. कसं आलो प्रियानो? How did we come out? रोमकराचं पत्र 5वा अध्याय 9, 10, 11 वचन वाचा. आणि हे या आठवड्याचं वचन आहे. स्तोत्र 105 आणि त्याचं 43 वचन. तर आपण जे आता त्याच्या रक्ताने त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलो आहोत ते आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. हालेलुया. पुढं. आपण शत्रू असता वाचा. देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. आपला काय झाला? मृत्यूद्वारे समेट झाला. पहा किती अद्भुत आहे. मृत्यूद्वारे समेट झाला. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्यास आता मिळाली आहे. त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठाई जयोत्सव करू. आपण देवाच्या ठाई काय करू? जय उत्सव करू. म्हणजे जय उत्सव करत आपण कसे आलेलो आहे? त्या अंधकारातून बाहेर आले. And in rejoicing we have come out of the darkness. आणि आता त्या जय उत्सवामध्ये मार्गक्रमण करत आम्हाला आता कुठे जायचंय? स्वर्गाच्या राज्यामध्ये. And in the same rejoicing we have to walk and enter the kingdom of God. कुठे जायचंय आम्हाला? Where do we have to go? स्वर्गाच्या राज्यात. We have to go in the kingdom of God. रडत जायचंय का? We have to cry and go there. कुरकुर करत जायचंय का? We have to grumble and go there. त्यानं आम्हाला आनंदाने बाहेर काढले का नाही निवडलेल्या लोकांना? And happiness he got us out, the chosen people. तसंच लिहिलंय की नाही? It is written there. निवडलेल्या लोकांना कसं का बाहेर काढले? But he got the chosen people. आनंद करीत बाहेर काढलेला आहे. Rejoicing got us out. त्याच्या मृत्यूद्वारे आम्हाला समेटाची देणगी मिळालेली आहे. Gift of reconciliation. आणि आता आम्ही काय करू? प्रभू येशू मध्ये जे उत्सव करू. And through him we have to rejoice. मग नाचत गात मार्गक्रमण करायचं आहे. And singing, dancing we have to walk. मिस्रातून इस्रायल लोकांना बाहेर काढलं. Israelites got out of Egypt. वचन दत्त देशापर्यंत देशामध्ये घेऊन जाण्यासाठी. To take them to the promised land. तुम्हाला मला पापाच्या सत्तेतून बाहेर काढलं. To take you and me through the dominion of death. त्याच्या निष्कलन रक्ताने त्यानं मला शुद्ध केलं. He purified us with his unblemished blood. कुठं घेऊन जाण्यासाठी? To take us where? स्वर्गाच्या राज्यात. In the kingdom of heaven. हालेलुया. Hallelujah. स्वर्गाच्या काय ते गाणे ना ते? स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. आणि काय पुढे? तारणाच्या होडीत. हालेलुया. स्वर्गाच्या राज्याकडे आम्ही चाललेलो आहे. मार्गक्रमण रडत खडत जायचं. And we are marching towards the kingdom of heaven, not by crying. देवाने तुम्हाला तसं बाहेर काढलेलं नाही. Because he has not got us in like that. आनंदाने बाहेर काढलेले. And in rejoicing has got us out. आनंदाने बाहेर काढले. So he's got us out happily. आनंदाने प्रवास चालू झालेला आहे. And our journey is started in rejoicing. आनंदाने पूर्णत्व गाठायचं आहे. And in joy we have to attain perfection. आणि निरंतरचा जे उत्सव साजरा करण्यामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. We have to enter the kingdom of God to rejoice for eternity. आणि ते करण्यासाठी And to do that
त्यात राहणारे सर्व तुम्ही आणि मी, you and I who stay in him always, निरंतर त्याची स्तुती करूया, जय जयकार करूयात, गीत गाऊयात आणि त्या कोकराला धन्यवाद and देऊया. to worship him, praise him, give thanks to him and give thanks to the Lamb always. देव बाप हे करण्यासाठी तुम्हाला मला कृपा पुरव. And let God Father give you his grace to do this. याच मंडळीचे वडील बंधू वानकडे पुढे येतील, वचनातून ते तुम्हाला बोध करणार आहेत. 1 डिसेंबरच्या पहिल्या रविवारपासून तुमचे पास्टर बोलणार आहेत तुमच्याबरोबर. हालेलुया. तोपर्यंत सुट्टी. टाळ्या वाजूयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद. देवाची स्तुती हो. पुन्हा एक वार देवाने त्याच्या गौरवासाठी त्याच्या सानिध्यात जो आमचा प्रभू त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या नावात उभं केलं, यासाठी की त्याचं गौरव त्याच्या सामर्थी वचनाद्वारा प्रगट करावं. हालेलुया. आणि आमच्या वचन सांगण्याने आणि तुमच्या वचन ऐकण्याने देव आम्हा सर्वांना म्हणजे त्याच्या मंडळीला आशीर्वादित करणार आहे. देवाची स्तुती हो. हालेलुया. देवाच्या वचनातून आपण बघत असताना स्तोत्र 133:1 सर्वांना माहिती आहे. बंधुजनांचं एकत्र मिळणे हे किती मनोहर आहे, किती चांगलं ते दिसते. ऐक्याने मंडळी म्हणजे बंधुजन जेव्हा एकत्र येतात ते किती चांगलं आहे. आणि त्यामध्ये काय राहतात तर देवाचे आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. या ऐक्यामध्ये, या मंडळीमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त विश्वासणारे लोक ज्या चर्चमध्ये म्हणजेच मंडळीमध्ये एकत्रित होतात, सम्मिलित होतात, सहभागी होतात, त्यामध्ये देवाने आशीर्वाद देण्याचे म्हणजे सार्वकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे असं त्या ठिकाणी म्हटलं. आणि ते कसं आहे, एक दार्शनिक त्या ठिकाणी सांगितलं की ते अहरोनाच्या दाढीवरून ओतलेल्या अभिषेकाच्या तेलाप्रमाणे. आता जर त्याच्या मस्तकावरून ते तेल ओतलं तर ते सर्व त्याच्या मस्तकावरून, नंतर त्याच्या दाढीवरून आणि त्याच्या शरीरावरून खालपर्यंत त्याच्या झगाच्या खालच्या टोकापर्यंत किंवा शेवटापर्यंत ते तेल जाते, अभिषेकाचं तेल जाते. आणि तिथे त्यांना, अशा लोकांना, अशा समूहाला म्हणजे आम्हाला मंडळीला देवाने सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन देण्याचं ठरवलेलं आहे. पुन्हा एक वचन आम्हाला अशाच काही गोष्टीची आठवण देते त्या दाखल्यामधून. योहान 15:4-7 मध्ये तो दाखला आहे. आम्हा सर्वांना माहीत आहे की मीच खरी द्राक्षवेल आहोत आणि तुम्ही फाटे आहात. आणि त्या फाटे म्हणून आम्हाला ते दर्शवित आहे, आम्हाला ते दाखवत आहे, मंडळीला ते दाखवत आहे. आणि आम्ही फाटे या नात्याने त्या द्राक्षवेलामध्ये जेव्हा एकत्र जडून राहतो तेव्हाच खऱ्या रीतीने त्या मुळापासून, त्या खोडापासून, त्या द्राक्षाच्या वेलीला म्हणजे त्या झाडाला जे पोषक तत्वे आणि सत्व मिळतात त्याद्वारा ते झाड
ते द्राक्षवेल फळारूपास येते. म्हणजे स्वतः ते फांद्या जे आहे स्वतः काही फळ बिअर करू शकत नाही, लावू शकत नाही, ते अस्तित्वात आणू शकत नाही, निर्मिती करू शकत नाही. पण जेव्हा आम्ही त्या खोडाशी मुळाशी जुळलेलं असतो, त्या झाडाशी जुळलेलं असतो, तेव्हाच खऱ्या रीतीने ते जीवन, सार्वकालिक जीवन आम्हाला आशीर्वादित करते. आणि आमचं जीवन, आमचं वैयक्तिक जीवन म्हणजे आमच्या मंडळीचं जीवन आशीर्वादाने भरते, फळारूपास येते. ही देवाची योजना आहे. आणि हेच जे दोन्ही दाखले आहेत आम्हाला आमच्याबद्दल, आमच्या शरीराबद्दल, आमच्याबद्दल, मंडळीबद्दल, आणि मंडळीचा जो प्रमुख, मंडळीचा जो मस्तक आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याकडे आमचं लक्ष केंद्रित करत आहे. आणि खचितच वचने सांगते की तोच आमचा मस्तक आहे आणि आम्ही त्याचे अवयव आहोत आणि अवयवाप्रमाणे आम्ही त्याच्याशी जुळल्या गेलेला आहोत. आणि आम्हाला त्याच्यामध्ये, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सहभागितेमध्ये राहिल्यामुळेच सर्व सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद जे आहेत त्याच्यासाठी आम्ही पात्र बनत असतो, लायक बनत असतो. हे सर्व बायबलच्या अनेक वचनामधून आम्हाला बघायला मिळते. आणि तोच विषय ख्रिस्ताचे शरीर आणि मंडळी म्हणजेच अवयव, ख्रिस्ताचे शरीर आणि मंडळी म्हणजे अवयव, त्या शरीराचं अवयव जे आहे, जे मंडळीचं दर्शक आहे, हा विषय घेऊन आज देव तुमच्याशी त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारा त्याच्या वचनामधून बोलणार आहे. आणि मलाही तो देव त्याच्या आत्म्याच्या द्वारा सहाय्य करणार आहे. हे बघत असताना आम्ही पौलाने जे मंडळांना जे अनेक पत्र लिहिले, त्यामध्ये करिंथकराच्या मंडळीला पत्र लिहिताना 1 करिंथ 10:17 तो म्हणत आहे, त्या शरीराला तो एका भाकरीचं दर्शन म्हणून देत आहे. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आपण एक भाकर आहोत, आपण एक भाकर आणि एक शरीर असे आहोत, असं त्या ठिकाणी म्हटलेले आहे. आणि त्या एकाच भाकरीचे भागीदार आम्ही झालेलो आहोत, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आम्हाला किंवा आमच्या शरीराची तुलना जी आहे त्या भाकरीशी केलेली आहे. जी भाकर जी आहे पुढे जाऊन 1 करिंथ 11:29 काय सांगते ब्रदर वाचा. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणतो. त्या शरीराचे, आपण शरीराविषयी बघत आहोत, आपण ख्रिस्ताच्या शरीराविषयी बघणं आता वचनातून सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हाच हे वचन येते. आपण आता भाकरीबद्दल बोललो, या 10:17 त्या भाकरीबद्दल बोललेलो आहे, जे शरीराचं दर्शक आहे. आणि पुढे जाऊन हे वचन 11:29 हे वचन जे आहे, हे आम्ही नेहमी जेव्हा मेजाचा विधी आम्ही मंडळीमधून सहभागी होत असतो त्यावेळेस या वचनाचं उच्चारण नेहमीच होत असते. का? म्हणजे या वचनाचं उच्चारण नेहमी होत असेल, ते ख्रिस्ताचं शरीर आणि त्याचं महत्त्व, त्याचं गांभीर्य किती जास्त किंवा किती महत्त्वाचं ते असलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जात आहे किंवा ते दर्शविल्या जात आहे. त्या शरीराचे मर्म किंवा त्या शरीराला न अनुलक्षून, असं दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे. त्या शरीराचे मर्म ओळखा, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो त्या मेजाच्या विधीचं एक दर्शक म्हणून त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्या विधीमध्ये आम्ही बघतो, वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्या मेजाची स्थापना प्रभू येशूने केली. आणि आपल्या अन्य शिष्यांसोबत तो त्या वरच्या रूममध्ये गेला आणि त्याने भाकर घेतली आणि ती मोडत असताना तो म्हणाला की हे खा,
तुम्हासाठी दिलेले हे माझे शरीर आहे. भाकर तो तोडत आहे आणि स्वतःचं हे शरीर आहे तुम्हासाठी देण्यात येत असलेले असं तो म्हणत आहे. आणि त्याच प्रकारे द्राक्षारस घेऊन तुम्हासाठी ओतले जात असलेले हे माझे रक्त आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो माझ्या स्मरणार्थ करा. म्हणून हा जो मेज आहे तो अजूनही मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या शरीराचं एक दर्शक म्हणून जसाच्या तसा अजूनही सुरू आहे. पण त्याची स्थापना येशूने जरी का वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर केलेली होती, पण आता वधस्तंभावरचं सर्व कार्य पूर्ण झालेलं आहे. जे या ठिकाणी दार्शनिक होतं, सांकेतिक होतं, सिम्बॉलिक होतं, आता ते काम पूर्ण झालेलं आहे. आणि आम्ही मेजामध्ये विश्वासणारे या नात्याने जेव्हा त्या मेजाचा स्वीकार करतो, आता ते आम्हासाठी दार्शनिक राहत नाही, एक त्या भाकरीचं दर्शक म्हणून राहत नाही, तर ते ख्रिस्ताचं शरीर जसंच्या तसं रियल म्हणून आम्ही आहोत. ह्याच विश्वासाने विश्वासणारे म्हणून आम्ही त्याचं स्वीकार करतो किंवा स्वीकार करावा. आता कारण वधस्तंभावर त्याचं मारलं जाणं आणि जे सिम्बॉलिक जे होतं ते दार्शनिक होतं, ती घटना होऊन गेलेली आहे आणि त्याचा परिपाठ या ठिकाणी अजूनही सुरू आहे. खरं तर हा यज्ञपशु, ही भाकर जुन्या करारामध्ये सुद्धा वलांडनाच्या त्यावेळेस वलांडनाचा यज्ञपशुमधून म्हणून तोडल्या गेली होती. तो कोकरा खायचा असं निर्गमाच्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. नव्या करारामध्ये सुद्धा तोच निर्दोष कोकरा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतःचं अर्पण त्या ठिकाणी देत आहे. स्वतःचं शरीर जे आहे त्या ठिकाणी त्याचा बलिदान त्या ठिकाणी करत आहे, स्वतःचं अर्पण त्या ठिकाणी करत आहे. आणि तो आजही आम्हासाठी म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी तो आजही आम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा असं म्हणून आजही तो करत आहे. हे आणि म्हणून हे देवाच्या योजनेचा भाग आहे. हे इतकं महत्त्वाचं आहे म्हणून देव याची त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय, म्हणून त्या शरीराचं मर्म जे आहे, ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म आम्ही नित्य जाणावं ही देवाची इच्छा आहे. का तर देवाच्या आम्हा मनुष्याच्या, पापी मनुष्याच्या उद्धाराच्या योजनेचा तो भाग होता. म्हणून हे गरजेचं आहे. आणि म्हणून मनुष्याच्या उद्धाराच्या योजनेची पूर्तता होण्यासाठी प्रत्यक्ष देवाला, पित्याला एका शरीराची गरज होती. आणि शरीर जे होतं, फक्त येशूचं शरीरच जे आहे, सृष्टीच्या स्थापने पूर्वीपासून ते लायक होतं. त्याच शरीरामध्ये ती योग्यता होती. ह्या सर्व गोष्टी वचन आम्हाला सांगते. आणि म्हणून आजही विश्वासणारे म्हणून आम्ही जेव्हा त्यामध्ये सम्मिलित होतो, सहभागी होतो, नेहमी आम्ही मंडळीने त्याचं मर्म जे आहे ओळखले पाहिजे, असा इशारा, अशी चेतावणी हे वचन आम्हाला देते. कारण त्याच्याशी सर्व मागच्या गोष्टी जुळलेल्या आहे आणि त्या अजूनही जशाच्या तशा सुरू आहे. मंडळी त्यामध्ये सम्मिलित होते म्हणून हे एवढं महत्त्वाचं आहे. कारण देवाची मनुष्याच्या तारणाची योजना, मनुष्याला सार्वकालिक जीवन या सर्व स्वार्पणाद्वारे, या यज्ञाद्वारे, या बलिदानाद्वारे, या ख्रिस्ताच्या शरीराद्वारे मिळावं, हीच देवाची योजना होती. आणि ती देव ख्रिस्ताच्या शरीराद्वारे जी आहे पूर्ण करत आहे. म्हणून ख्रिस्ताचं शरीर जे आहे हे महत्त्वाचं आहे. नेहमी त्याचा जो मर्म आहे त्याला आम्ही कधी अनुलक्षू नये, त्याची जाणीव आम्ही नित्य ठेवावी. कारण हा देवाच्या योजनेचा हा भाग आहे. म्हणून आम्ही बघतो की जुन्या करारापासून तर नव्या करारापर्यंत आणि मेजापर्यंत तो परिपाठ जो आहे अजूनही सुरू आहे. मेजाचा विधी आजही सुरू आहे. या यज्ञाद्वाराच त्या शरीराची पूर्ती, ओळख जो आहे देव आम्हाला करून देतो. जशी एखाद्या इन्फॅन्टची किंवा बालकाची निर्मिती फक्त एका सेलपासून होते, एका पेशीपासून होते, असं डॉक्टरी शास्त्र सांगते. तसेच जे
या शरीराची जी निर्मिती आहे, मंडळी आमची किंवा आमच्या शरीराची निर्मिती सुद्धा जे आहे येशूमध्ये, येशूसाठी आणि येशूद्वारेच झालेली आहे. आणि म्हणून जे आहे ख्रिस्ताचं शरीर आणि त्याचं मर्म हे नेहमी याची जाणीव ठेवणं हे आम्हाला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष स्वतः सांगत आहे, हे माझे शरीर आहे. भाकर तो घेतो, तोडतो, आणि भाकर तर एक दर्शक आहे, पण तो म्हणतो की हे माझे शरीर आहे, तुम्हासाठी तोडण्यात येत आहे, तुम्हासाठी अर्पण करण्यात येत असणारे हे माझे शरीर आहे. आणि द्राक्षारस आणि भाकर आणि ख्रिस्ताचे शरीर आणि ख्रिस्ताचे रक्त, शरीराचं जीवन जे आहे रक्तामध्येच आहे. आणि म्हणून या ख्रिस्ताच्या शरीराला एवढं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्याचं मर्म जे आहे नित्य आम्ही त्याची जाण आम्ही ठेवली पाहिजे. आता हे ख्रिस्ताचे शरीर जेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, मी एक विश्वासणाऱ्या नात्याने जेव्हा ही सुवार्ता की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी, माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावर बलिदान दिलं, तो माझ्यासाठी मारल्या गेला, पुरल्या गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, वर स्वर्गात घेतला गेला, आणि माझा न्याय, जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. ही सुवार्ता माझ्यापर्यंत आली, विश्वासाने मी ती स्वीकारली आणि मी त्याचा स्वीकार केलेला असताना जे आहे ते जे ख्रिस्ताचं शरीर आहे त्याच्याशी मी खऱ्या रीतीने सहभागी होतो, एक होतो, ऐक्यामध्ये येतो. आम्ही त्याच्याशी ऐक्यामध्ये येतो. विश्वासणारा जो एक अवयवाचं दर्शक आहे ख्रिस्ताच्या शरीराशी आता एक होताना आम्हाला दिसत आहे. 12:27 जर आम्ही वाचलं, 12:27 वाचा. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. आपापल्या कार्याप्रमाणे, विश्वासाच्या परिणामाप्रमाणे, जे पाचारण आम्हामध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचे अवयव आहोत. शरीर ख्रिस्ताचं, अवयव आमचे. आणि मंडळी म्हणजेच अवयव अशा रीतीने त्या शरीराशी जुळल्या गेलेली आहे, सहभागी होत आहे. आणि म्हणून आम्ही त्याला मेज म्हणजे सहभागिता, आम्ही सहभागिता घेतो असं म्हणतो. म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराशी जे आहे आम्ही ऐक्यामध्ये येतो, एकीमध्ये येतो, सहभागितेमध्ये येत असतो. आणि तेच शरीर आम्ही बघतो. देवाने त्या शरीराला त्या वधस्तंभावर जसंच्या तसं ठेवलेलं नाही, तर आम्ही बघतो की तिसऱ्या दिवशी तो उठला. जरी का त्याच्या अनेक हाल अपेष्टा झाल्या, त्याला भाला काय भोसकण्यात आलं, आणि वचनामध्ये असं म्हटलेलं आहे त्याच्यावर जशी काही नक्षी कोरल्या गेलेली होती, त्याला चापकाचे फटके काय मारण्यात आले, त्याला भाला, त्याच्या छातीमध्ये, पोटामध्ये भाला भोसकण्यात आला, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट होता. ह्या सर्व वेदना, या सर्व त्रासदीमधून तो गेला. त्याला चपराका का मारण्यात आला, त्याला हिणवण्यात काय आलं, त्याची अवहेलना काय करण्यात आली. पण या सर्वांमधून जेव्हा गेला, देवाने, पित्याने आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला पुन्हा उठवलेला आहे. आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे आता आम्हासाठी पुनरुत्थित, ते शरीर जे आहे अशा सर्व विच्छिन्न अवस्थेमध्ये देवाने त्याला तसंच ठेवलं नाही, तर त्याला पुनरुत्थित केलेलं आहे. आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो आहे, जो आता त्याच्या पूर्णत्वाने आम्हामध्ये आहे. ते शरीर जे आहे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या शरीरावर आम्ही विश्वास ठेवतो, ज्याच्या शरीरावर अजूनही ते सर्व व्रण किंवा त्या खुणा आहेत, पण ते शरीर आता जोडलेलं आहे. त्या शरीराची पुनर्स्थापना जी आहे ती झालेली आहे. वधस्तंभावर छिन्न विच्छिन्न तुटलेल्या अवस्थेत, अवहेलना झालेल्या अवस्थेत ते शरीर नाही आहे. म्हणून पुनरुत्थित ख्रिस्त आणि त्याचं शरीर जे आहे हे जे आहे हे आम्हासाठी, आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या शरीराचं आम्ही नित्य मर्म जाणणं आणि अवयव या नात्याने आम्ही जे मंडळी आहोत त्याच्याशी
ऐक्याने एकत्रित राहणं, सहभागी राहणं आणि नित्य त्याची जाणीव ठेवणं, त्या शरीराची, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या शरीराची जाणीव ठेवणं, हे आम्ही करावं, हे मंडळीने करावं, असं या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगण्यात येत आहे. आणि अशा रीतीने या मेजामधून तो आणि मी आम्ही प्रभूशी सहभागी होत असतो. आणि अशा रीतीने त्याच्या शरीराचं मर्म जे आहे, आम्ही नित्य जेव्हा जेव्हा त्यामध्ये सम्मिलित होत असतो, जेव्हा जेव्हा आम्ही देवाचं गौरव करत असतो, देवाची प्रार्थना करत असतो, या सर्व वेळेमध्ये आम्ही त्याची ओळख करून घेत आहोत. तो ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे, तो माझ्यासाठी कसा आहे, त्याची पूर्ती ओळख जे आहे आम्ही करून घेत असतो. तो नित्य आम्हासाठी नवा असा होत असतो. जो अभिषेक त्याने आम्हाला काल दिला, जे अद्भुत कृत्य, जे महत्कृत्य, जे उपकार त्याने काल आम्हावर केले, आज ते तसेच नाही, त्यापेक्षा अधिक उपकार, त्यापेक्षा अधिक आशीर्वाद, त्यापेक्षा अधिक जो त्याचं चांगुलपण जो आहे तो आम्हामध्ये प्रगट करत असतो. म्हणून त्या शरीराची जाणीव, ओळख आम्ही नित्य ठेवली पाहिजे, असं देवाचं वचन सांगते. आणि पुढे काही वचन आहे, गलती 2:20, त्यामध्ये पौल सुद्धा त्या वचनामध्ये लिहिताना म्हणतो, आणि तो कसा ख्रिस्ताशी जुळलेला आहे याची सुद्धा त्या वचनातून तो ग्वाही देतो. आणि तो कसा एकरूप झालाय, वाचा बरं. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. वधस्तंभावर खिळलेला आहे, पौल म्हणतो स्वतःबद्दल. आणि मी जगतो असे नाही, आता मी यापुढे जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. आणि सर्व आता माझे देहामध्ये जे जीवित आहोत ते सर्व काही विश्वासाने, त्याच विश्वासाने त्या ख्रिस्ताच्या शरीराकडे आम्ही बघत आहोत आणि त्याच्या ऐक्यामध्ये येत आहोत. याच्या पौलाच्या विश्वासाप्रमाणे आता तो आणि मी एक आहोत, असं पौल त्या वचनामध्ये ग्वाही देत आहे, खात्रीने सांगत आहे. आणि मंडळी या नात्याने, त्याचे अवयव या नात्याने आम्ही सुद्धा त्या पुनरुत्थित ख्रिस्ताशी असंच जुळल्या गेलेलं आहोत. आणि इफिस 1:23 सुद्धा आम्हाला हेच सांगते त्या शरीराबद्दल. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व भरतो, त्याने ती भरलेली आहे. पुढे 2:1 मग 1:23 वाचलं. हीच त्याचे शरीर, इफिस 1:23. हो, वचन सांगते या ठिकाणी, हेच त्याचे शरीर. कोणते शरीर? हेच त्याचे शरीर. कोणाचे? जे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे हेच ते शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो. देव जो सर्व काही दान वरदाने आम्हास देतो, सर्वांनी अशा सर्व गोष्टीचे दान वरदाने आम्हास देतो. सर्वांनी सर्व काही भरणारा असा तो पिता आहे. त्या पित्याने ती भरलेली आहे. त्या शरीरामध्ये ह्या सर्व गोष्टीने भरलेल्या आहेत. आणि काय आहेत? कोणत्या गोष्टीने भरलेल्या आहेत? पुढे जाऊन वचनात लिहिले आहे, सर्व सत्ता, सर्व अधिकार, सामर्थ्य, धनीपण आणि त्या नावाला, त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला सर्व नामाहून श्रेष्ठ असं केलेलं आहे. आणि पित्याच्या उजवीकडे त्याला ठेवण्यात आलेलं आहे. त्या शरीरामध्ये काय आहे? तर अधिकाराने भरलेलं ते शरीर आहे. अशा रीतीने आम्ही त्या शरीराचं मर्म जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाराने, सामर्थ्याने भरलेलं ते शरीर आहे. धनीपण त्या शरीरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याला सर्व नामाहून श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असं त्या नावाला करण्यात आलेलं आहे. आणि ते पित्याच्या उजवीकडे आता तो आहे. आता तो वधस्तंभावर नाही, आता तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आता तो पृथ्वीवरही नाही, आता तर तो पित्याच्या उजवीकडे त्या सर्वोच्च स्थानामध्ये तो विराजमान आहे. आता तो महत्कृत्ये करू शकत नाही, पण जेव्हा तो येणार आहे, आता त्याची भूमिका जी आहे बदललेली आहे.
तो 3.5 वर्ष जो आहे पृथ्वीवर होता आणि त्याने सर्व अद्भुत चिन्हे चमत्कार केले, पण आता तो वर घेण्यात गेलेला आणि पित्याच्या उजवीकडे स्वर्गात तो बसलेला आहे आणि न्यायासाठी येणार आहे. आता तो दुसऱ्या भूमिकेत येणार आहे. शरीर तेच, जी महिमा पहिल्या आदामाने विकली होती, सोडली होती, वाया घालवली होती, महिमेला वंचित झालेलो होतो, दुसऱ्या आदामाने स्वतःच्या अर्पणाद्वारे, स्वतःच्या शरीराच्या अर्पणाद्वारे तीच महिमा, तेच धनीपण, तेच मोठं नाव, तीच सर्वश्रेष्ठता मिळवली. आणि या सर्वांमुळे त्या शरीराला, त्या येशूला आता स्वर्गामध्ये स्थान मिळालेलं आहे, ते मोठेपण मिळालं आहे, ते अधिकार आणि ते सर्व सामर्थ्य मिळालेलं आहे आणि त्याचा महिमा झालेला आहे. आता ते शरीर महिमेचं शरीर आहे. ख्रिस्ताचं शरीर आता महिमेचं शरीर आहे, जो स्वर्गात आहे आणि आता ते न्याय करण्यासाठी पुढे येणार आहे. पुढे भविष्यामध्ये न्याय करण्यासाठी येणार आहे. हे त्याचं गांभीर्य आहे, हे त्याचं मर्म आहे. आणि म्हणून आम्ही अशा पुनरुत्थित ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म जे आहे, आम्ही त्याची जाण नित्य ठेवली गेलेली पाहिजे. कारण देवाच्या उद्धाराची योजनेची पूर्तता या शरीराद्वारा होत होती. म्हणूनच ते त्याचं स्वार्पण जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्हाला ते सर्व सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद जे आहे त्या शरीराद्वारा मिळालेलं आहे. दुसरा एक पैलू, हे ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्ताचं शरीर आणि अवयव. दुसरा पैलू असताना 1 कोरिंथ 12 ते 14 वचन. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसा ख्रिस्तही आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेनी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर बहुत अवयव असे आहे. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव आहेत. ख्रिस्ताचं शरीर आम्ही बघितलं आणि इथे पुढे वचन म्हणते की कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव आहेत. मग अवयव कुठं आहे? ख्रिस्ताचं शरीर तर आहे. आणि शरीर म्हटलं म्हणजे आता इथं वचन असं सांगते की शरीर म्हणजे फक्त शरीर नाही. पुढे जाऊन या सर्व वचनामध्ये 24 किंवा 31 किंवा 27 पर्यंत आम्हाला सर्व वाचायला मिळते. आम्ही हे बायबलमधून हे सर्व वचनं वाचलेलेच आहेत आणि त्याचं हेडिंग पण आहे, शरीरावरून घेतलेले उदाहरण. शरीरावरून उदाहरण घेतले. शरीराचे अवयव आहेत, ते शरीराचे अवयव जे आहेत त्या मस्तकामध्ये किंवा त्या शरीरामध्ये सम्मिलित आहेत आणि हे त्याच्यात बरीच भिन्नता किंवा वेगळेपण आहे. हात आहे, हाताचं काम वेगळं आहे. पाय आहे, पायाचं काम वेगळं आहे. डोळा आहे, डोळ्याचं काम वेगळं आहे. कान आहे, तोंड आहे. हे सर्व आमच्या शरीराचे वेगळे भाग आहेत. पण हे सर्व असून मस्तक म्हटलेल्या प्रभू येशूमध्ये, ख्रिस्ताच्या त्या शरीरामध्ये, कारण हे सर्व मिळून त्यामध्ये सामील आहेत आणि शरीर मात्र ख्रिस्ताचं आहे. कोण आहेत ते अवयव? पुढे जाऊन 12:27 मध्ये, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहोत. तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही विश्वासणारे आणि विश्वासणाऱ्याचा समूह म्हणजे मंडळी जे आहे हे ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहोत. आम्ही त्याचे अवयव आहोत. मंडळी जे आहे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि अशा रीतीने आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालेला असं देवाचं वचन या ठिकाणी सांगते. मंडईमध्ये आम्ही सुद्धा बघतो वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळा प्रांत, कोणी राजस्थानचे आहेत, कोणी मध्य प्रदेशचे आहेत, कोणी कर्नाटकचे आहेत. वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रांताचे, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले जे लोक आहे मंडईमध्ये एकत्र येत असतात आणि राहत असतात. असं भिन्नता जरी भाषेमध्ये, प्रांतामध्ये, राहणीमानामध्ये आम्हामध्ये असली, वेगळेपण जरी असलं तरी पण आम्ही त्याच ख्रिस्ताशी जुळल्या गेलेलं आहोत.
आणि एक झालेला आमची रचना जी आहे ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये आमची रचना जी आहे झालेली आहे. जसा तो आहे तसंच आम्ही असावं ही देवाची इच्छा आहे आणि देवाचं वचन आहे. आणि जरी का त्या शरीराच्या अनेक अवयवामध्ये भिन्न भिन्नता असली, वेगळेपण असलं, तरी ते आवश्यक आहेत असं बायबल या ठिकाणी सांगते. ते गरजेचे आहे, ते आवश्यक आहे. डोळ्याला पाय हे म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही. प्रत्येक अवयव जो आहे हा गरजेचा आहे, आवश्यक आहे. आणि त्याची आवश्यकता पूर्णत्वास तेव्हा येते जेव्हा ते शरीराला जुळते. आमचं शरीर माहिती आहे का कसं काम करतंय. आम्हाला जर ही वस्तू उचलायची असेल आणि इथून तिथं ठेवायची असेल तर किती गोष्टी काम करतात. आमचं शरीर कसं काम करते. पहिले ते जे काम आहे, तो जो ऑर्डर आहे, तो ऑर्डर येतो. तो ऑर्डर आम्हाला समजतो. कुठे समजतो. आमचा जो मेंदू आहे, आमचं नर्वस सिस्टम जे आहे, मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया सुरू होते. मला एक वस्तू उचलायची आहे, म्हणजे ही वस्तू या ठिकाणातून उचलायची आहे. तिथून आपोआप हाताला आदेश जातो. मग हात किंवा हाताचे बोटं ती वस्तू उचलतात आणि मग आमचे पाय आपोआप चालायला लागतात आणि ही वस्तू इथली वस्तू तिथे जाऊन ठेवण्यात येते. जे काम होते त्याची पूर्णता होते. शरीराद्वारे होते. हाताद्वारे होते का. मेंदूद्वारे होते का. पायाद्वारे, फक्त पायाद्वारे होते का. नाही. अशा रीतीने हे जे वेगळेपण आहे, एखादी गोष्ट देवाचा उद्देशाच्या पूर्ततेसाठी या अवयवाचा उपयोग होतो. पण जोपर्यंत तो शरीराशी जुळल्या जात नाही त्याशिवाय काही होत नाही. कामाची पूर्णता, देवाच्या उद्देशाची पूर्तता जे आहे त्याशिवाय होत नाही. म्हणून आम्ही वेगळे वेगळे असलो तरी एकमेकांवर अवलंबून आहे. हे मंडळीचं दर्शक आहे. मंडळीचे वेगवेगळे पार्श्वभूमी, पृष्ठभूमी असलेले लोक असतात. आम्ही मंडळीमध्ये बघतो, जेव्हा एखाद्याला काही प्रॉब्लेम झाला, काही इश्यू असला, सर्व मंडळी जे आहे त्याच्यासाठी प्रार्थना करते, त्याला धीर देते, त्याला दिलासा देते, त्याला मदत करते. हे मंडळी, हे ख्रिस्ताच्या अवयवाचे कार्य आहेत. अशा रीतीने मंडळी, त्याचे वेगवेगळे अवयव, तुम्ही त्या एकासाठी जो दुखावला गेला, जो प्रॉब्लेममध्ये आहे, अशा रीतीने ते कार्य जे आहे आपण स्वतः उपयोगात येते. शरीरावरून हे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त दाखवत आहे. पण हे तेव्हाच होते जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचं मर्म ओळखत नाही. तेव्हा मंडळीमधून असे कामं किंवा अशी प्रार्थना जाणीवपूर्वक जे आहे अशा गोष्टी होणार नाही. जेव्हा कोणी प्रॉब्लेममध्ये असते, दुसरा भाऊ किंवा दुसरे बहीण किंवा मंडळीतील इतर लोक त्याच्यासाठी मदतीसाठी धावून गेले पाहिजे. त्याचं सांत्वन केलं पाहिजे. त्याला हवी ते गोष्टी देऊन जे आहे ती गरज पूर्ण केली. अशा रीतीने आम्ही मंडळी जी आहे ऐक्याने ख्रिस्ताच्या शरीरामध्ये राहत असते आणि त्याच्या उद्देशाची पूर्तता होत असते. आणि हे कसं आहे समजण्यासाठी इफिस 4:4 याची परिपूर्ती या वचनाच्या उदाहरणामधून आम्हाला बघायला मिळते. त्या ठिकाणी एक आत्मा, एक प्रभू, एक देवपिता, एकच आशा, एकच विश्वास, एक शरीर आणि एक बाप्तिस्मा, याबद्दल जे आहे देवाचं वचन त्या ठिकाणी आठवण करून देत आहे. आणि हे सर्व एकच आहे असं म्हटलेलं आहे. एकच विश्वास, एक शरीर, एकच शरीर, एक प्रभू, एक परमेश्वर किंवा देवपिता आणि एक पवित्र आत्मा. यामध्ये सुद्धा हे निरनिराळे असून कसे एक आहेत आणि कसे एक होऊन काम करतात हे आम्हाला बघायला मिळते. बाप्तिस्मा सुद्धा म्हटलेला आहे. देवाची योजना म्हणजे मनुष्याच्या तारणाची जी योजना, जेव्हा बाप्तिस्माद्वारे आम्ही प्रभू येशूचा स्वीकार करतो, ते कसं होते. जेव्हा आमचा त्याच्यावर विश्वास, आम्ही
आम्ही विश्वासाने त्याला अनुसरतो, जी सुवार्ता आम्हापर्यंत येते विश्वासाने आम्ही त्याला अनुसरतो, तेव्हा आमचं काय होते, तारण होते. आणि ते तारण होत असताना आमचं शरीर जे आहे त्या पाण्यामध्ये बुडल्या जाते आणि आम्ही नवा जन्म म्हणून आम्ही वर येतो. जुना स्वभाव, जुना मनुष्य जे आहे, जुनं शरीर जे आहे, जुनेपण सर्व त्या पाण्यामध्ये गाडल्या जाते. हेच त्या गोष्टीचं दर्शक आहे. आणि तो तसा एक आणि नवे म्हणून जो आहे आम्ही वर येतो. नव्या जन्माचं जे बाप्तिस्मा आहे आणि शरीर आहे हे त्या गोष्टीचं दर्शक आहे, हे आम्हाला बघायला मिळते. आणि आम्ही त्या त्रैक्यामध्ये बाप्तिस्मा घेतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये आम्ही बाप्तिस्मा होतो. तर त्या त्रैक्याची मदत, आमचं तारण हा उद्देशाची पूर्ती होत असताना आम्हाला होत असते. आणि विश्वासाने आम्हाला तारण आणि सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. तारणाची पूर्ती जेव्हा होते बाप्तिस्माद्वारे आमचं शरीर जेव्हा गाडतो, तेव्हा हे सातही गोष्टी ज्या एक आहेत किंवा एकमेव आहेत, अशा रीतीने मनुष्याच्या उद्धारासाठी, नव्या जन्मासाठी, मंडळीसाठी, कारण त्यायोगेच तुम्ही मंडळीमध्ये एक झाल्या, त्यायोगेच तुम्ही तारणामध्ये आलेले आहेत, त्यायोगेच तुम्ही विश्वासामध्ये आलेले आहेत. विश्वासामध्ये आले, तुम्हाला तारण मिळालं, म्हणून तुम्ही मंडळी असे झालेला आहात. तुम्ही वैयक्तिक आहात. सर्व वैयक्तिक लोकांचा जो आहे, इंडिव्हिज्युअल लोकांचा जो समूह आहे, त्याला मंडळी असं म्हटलेलं आहे. तुम्ही वैयक्तिक शरीर जे आहे आता ख्रिस्ताच्या शरीराशी अशा रीतीने जुळल्या गेलेला आहे. आणि अशा रीतीने जे आहे ते शरीर, आमचे अवयव किंवा आम्ही प्रत्येकजण मंडळीने ख्रिस्ताच्या शरीराला अशा रीतीने परिधान केलेलं आहे. आणि मंडळी आणि ख्रिस्त आता एक झालेला आम्ही वचनातून बघत आहोत. यासाठी म्हणून आम्ही त्या शरीराची नित्य जाण ठेवली पाहिजे. शरीराचं मर्म जे आहे आम्ही नित्य ओळखत राहिलं पाहिजे, ओळखल्या गेलं पाहिजे. आणि मंडळी जी आहे अशी अनेक अवयव जरी असले तरी अशा ऐक्याने त्या शरीराशी जुळल्या गेलेल्या, आणि हीच देवाची योजना आहे, आणि हीच देवाची इच्छा आहे, आणि हीच अपेक्षा जी आहे देव परमेश्वर किंवा प्रभू जो आहे आम्हाकडून, मंडळीकडून करतो, की आम्ही त्याच्याशी, त्या ख्रिस्ताशी, त्याच्या शरीराशी अशा रीतीने ऐक्यामध्ये राहावं. मंडळी 1:23, इफिस 1:23. आम्ही आताच ते वचन वाचलेलं आहे, जे सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य या शरीराद्वारा मिळालेलं आहे. आणि त्या शरीरामध्ये देवपित्याने सर्व काही भरून ठेवलेलं आहे. या सर्व गोष्टी ज्या आहे भरून ठेवलेल्या आहे. इफिस 1:23 मध्ये वचन आम्हाला सांगते. पुढे जाऊन इफिस 2:20. प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे. 21-22 पण वाचा. त्यात तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचिलेले आहात. 22-21. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. त्यात तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचिलेले आहात. त्या शरीराशी, अवयव या नात्याने मंडळी ख्रिस्ताच्या शरीराशी जेव्हा सम्मिलित राहते तेव्हा काय घडते, मंडळीची व्याख्या, मंडळीची रचना जी आहे, आणि मंडळी स्थापण्याचा उद्देश जे आहे, मंडळी कशी आहे, कशी असावी, कशी त्याची रचना होत आहे, या सर्व गोष्टी ज्या आहे या इफिस 2:20, 21, 22 या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळते. वचन सांगते तिथे की प्रेषित व संदेष्टे याच्या पायावर तुम्ही रचल्या गेलेले आहात. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा त्या रचनेचा मुख्य कोनशिला आहे. म्हणजे त्या प्रेषित व संदेष्टे त्याच्या पायावर, त्याच्या शिक्षणाच्या पायावर जे आहे तुम्ही रचल्या गेलेला आहेत. आणि त्या सर्व बिल्डिंगचा, त्या रचनेचा पाया जो आहे, कॉर्नर स्टोन जो आहे, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे.
संदेश त्यांचा जो प्रमुख आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, त्यावर त्याच्या शिक्षणावर जे आहे आम्ही रचले गेलेले आहोत, मुळावलेले आहोत. तो आमचा केंद्रबिंदू आहे, ते आमचं मूळ आहे, त्याचं शरीर आमचं जे आहे मूळ आहे. त्यामधून तो सर्व जीवन जे आहे आम्हामध्ये प्रवाहित होत असतो. त्यामध्ये संबंध म्हणजे पूर्ण आमची शरीररूपी इमारत जी आहे, संबंध इमारत जोडत जोडत ही इमारत, आमची शरीररूपी इमारत म्हणजे मंडळी जी आहे ही रचली असताना ख्रिस्ताच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर अशी बनते. त्यालाच मंडळी असं म्हटलेलं आहे. पवित्र मंदिर अशी बनते असं वचन या ठिकाणी सांगताय. देवाचं हे घर, मंडळी हे देवाचं मंदिर आहे. देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करतो आणि तुम्ही जे सामूहिक रीतीने मंडळी आहे, देवाचा आत्मा त्या ठिकाणी वास करतो आणि प्रत्यक्ष प्रभू परमेश्वर जो आहे त्या ठिकाणी वस्ती करतो. मंडईमध्ये देवाची वस्ती होते. ते त्याचं वस्ती करण्याचं ठिकाण आहे आणि अशा रीतीने तुमची रचना होत आहे. अशा रीतीने तुम्ही घडवल्या जात आहात की देव तुम्हामध्ये येऊन वस्ती करावा. देवाची वस्ती तुमच्या जीवनात, तुमच्या शरीर, प्राण, आत्मा, शरीरात व्हावी. अशा रीतीने हे मंडळी तुम्ही आम्ही असे घडवल्या जात आहोत. त्यासाठी त्याची व्याख्या देताना देवाची वस्ती त्याच्या मंदिरामध्ये व्हावी अशा म्हणून असे अवयव या नात्याने मंडळीची रचना होत आहे. इफिस 4:12 वाचा. ह्यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. आणि 4:15 पण वाचा. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. समजणं सोपं आहे, वचन सोपं आहे. ते जे आम्ही शरीर आहोत, मंडळी म्हणजे आम्ही ख्रिस्ताचं जे शरीर आणि ख्रिस्ताचे जे शरीराचे अवयव म्हणून त्याच्याशी आम्ही जोडल्या गेलेले आहोत. ते यासाठी की आमची वाढवृद्धी व्हावी, मंडळीचा म्हणजे आमच्या शरीराचा विकास व्हावा, ते ख्रिस्तामध्ये रचिले जावेत. म्हणून 4:12 मध्ये असं लिहिलं आहे की ते यासाठी की पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्यासाठी सिद्ध करावे म्हणून जो कोणशीला म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त आमची जडवणूक घडवणूक करताय, मंडळीची जडवणूक घडवणूक करताय, त्याच्या अवयवाची जडवणूक घडवणूक करताय. त्याला माहीत आहे आम्ही वेगळे वेगळे आहोत, आमची कॅपॅसिटी जी आहे ही वेगळी वेगळी आहेत. आम्ही शिक्षित आहोत, आम्ही अशिक्षित आहोत, आम्हाला आम्हाला कदाचित लिहिता वाचता येत आहे, तरी पण आम्ही विश्वासाने त्याच्यामध्ये जुळल्या गेलेला आहोत. केवळ विश्वासाने त्याने आमचा स्वीकार केलेला आहे. तो तुम्हाला किती वाचता येते, लिहिता येते, तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती अमीर आहात किंवा गरीब आहात, तुम्ही किती छोटे आहात, यावर तुमची निवड नाही झाली. तुम्ही अवयवाप्रमाणे आहेत. त्याने तुमचा विकास व्हावा, ख्रिस्ताचं शरीर म्हणून तुमची वृद्धी करण्यासाठी तो तुम्हाला त्या शरीरामध्ये ख्रिस्त जो आहे जोडत आहे. अशा रीतीने तुम्ही अवयव या नात्याने त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून आम्हाला त्या शरीराचं मर्म, नित्य त्याची ओळख असावी, त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला तुमच्या शरीराची, मंडळीची रचना त्याच्या हेतूच्या पूर्णतेपद न्यायासाठी तो तुम्हाला सिद्ध करत आहे, तो तुम्हाला तयार करत आहे. देव त्याचा हेतू आता तुमच्याद्वारा पूर्णत्वास नेण्यासाठी, कारण प्रभू येशू ख्रिस्त आता पृथ्वीवर नाही, त्याचा पवित्र आत्मा मात्र या पृथ्वीवर तुम्हासाठी देण्यात आलेला आहे. आणि आम्हाला वचन माहीत आहे आणि तो पवित्र आत्माच आहे जो येशूने स्वतः पाठवला होता. आणि तो त्या वचनामध्ये योहानकृत शुभवर्तनामध्ये पवित्र आत्म्याच्या येण्याबद्दल अनेक वचनं सांगितलेले आहेत. आणि तो आत्मा या पृथ्वीवर अवतरल्यानंतर काय काय झालं, किती मोठे चिन्ह चमत्कार झाले. मंडळी म्हणजे आम्हाला
किती सामर्थ्य प्राप्त झालं, किती गुपित, वचनामधील गुपित रहस्य याचं आकलन झालं. खऱ्या रीतीने ख्रिस्ताची म्हणजेच त्याच्या शरीराची ओळख आम्हाला होत असते. ते सामर्थ्य आम्हाला मिळते आणि हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय कधीच शक्य होत नाही. आता त्याची जोड जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गात पित्याच्या उजवीकडे आहे, पण आता त्याने आपला पवित्र आत्मा आम्हाला देऊन आम्हाला तो त्याच्या पूर्णतेपद नेण्यासाठी सिद्ध करत आहे. 4:15 मध्ये, तर मग आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रत वाढावे. आणि त्या 4थ्या अध्यायाचं हेडिंग काय आहे ब्रदर? ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक. आणि म्हणून सभासदांचे ऐक्य असावे. आणि सभासदामध्ये ऐक्य असावे. एकदम सार्थ आहे. जो विषय आपण घेऊन पुढे जात आहोत, तर हे त्याचं हेडिंग जे आहे हे एकदम सार्थ आहे. म्हणून अवयव म्हटलेल्या आम्हाला मंडळीला जो आहे त्या मस्तकामध्ये तो जुळवून ठेवत आहे, त्या शरीरामध्ये तो जुळवून ठेवून आम्हाला त्याच्या प्रौढतेपद नेत आहे. त्याच्या प्रीतीमध्ये, सत्यामध्ये, सत्य म्हणजे त्याचा वचनाला धरून तो जो आहे आम्हाला पुढे पुढे नेऊन त्याचा उद्देश जो आहे तो पूर्ण करत आहे. आणि म्हणून मंडईची वाढ करणे, मंडईची वाढ करणे, वृद्धी करणे, ते ख्रिस्त म्हटलेल्या त्या कोनशिलेप्रमाणे त्याची रचना करणे आणि त्याची वृद्धी करणे, योग्यतेमध्ये त्याला मंडईला सिद्ध करणे, हे जे आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशूची त्या शरीराची इच्छा होती. आणि त्या इच्छेची म्हणजेच त्या उद्देशाची पूर्ती मंडईमधून देव करता. यासाठी तुम्ही रचल्या गेलेल्या, यासाठी तुमची निवड झाली आहे, यासाठी तुम्ही विश्वासाने या ठिकाणी एकत्र आलेले आहात. कारण देवाचा उद्देश आता तुमच्याद्वारे पूर्णत्वास जाणार आहे. जा, साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मेजाची विधी झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो करार करण्यात आलेला आहे. हाच करार आहे. आणि माझ्या स्मरणार्थ हे करा. त्या कराराची आठवण पुन्हा पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे देत आहे. का तर आम्ही सिद्ध व्हावत, आम्ही त्याच्या योग्यतेप्रत जावत, आम्ही त्याच्या शरीराचं मर्म जाणून घ्यावत आणि स्वतःला त्या देवासाठी, त्याच्या देवराज्यासाठी तयार करावत आणि अनेकांना तयार करावत. अनेकांना त्या मेंढवाळ्यात प्रकाशाकडे, ख्रिस्त म्हटलेल्या प्रकाशाकडे आणावत. हीच देवाची योजना आहे. देवाचं वचन हे सांगते की जो प्रभूला जडला तो व प्रभू एक आहेत. अशा रीतीने आम्ही त्या प्रभूमध्ये एक आहोत. आम्ही मंडळी आणि प्रभूचं असं ऐक्याचं नातं आहे. आणि म्हणून त्या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये सम्मिलित होण्याची आम्ही नेहमी उत्सुक असलं पाहिजे. म्हणजेच मंडळीमध्ये नित्य प्रार्थनेसाठी असो, स्तुतिस्तवनासाठी असो, किंवा रविवारच्या सभेसाठी असो, गुरुवारच्या सभेसाठी होतो, जेव्हा जेव्हा या ठिकाणी बोलावण्यात येतं तेव्हा अवयव या नात्याने त्या शरीराशी जुळण्यासाठी तुम्ही नित्य उत्सुक असले पाहिजे. कारण त्या जुळण्याद्वारे ते जीवन तुमच्यामध्ये ओतल्या जाणार आहे. तुमचं जे शारीरिक जे भांड आहे ते अजून भरल्या जाणार आहे, वृद्धी पावण्यात येणार आहे. ते देव तुम्हाला अधिक योग्यतेचं बनवू इच्छित आहे. तुमची वाढ वृद्धी तो करीत आहे. म्हणून आम्ही शक्य तेवढा प्रयत्न त्या विश्रामस्थानामध्ये येण्याचा आम्ही शक्य तेवढा प्रयत्न करावा असं देवाचं वचन आम्हाला सांगते. मंडईशी म्हणजे ख्रिस्ताशी एक होण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करावा असं देवाचं वचन सांगते. आणि अशा रीतीने मंडईची जी या पृथ्वीवर पुनर्स्थापना जी आहे अशा रीतीने देव करत असतो. आणि हा देवाचा या दिवसांमध्ये उद्देश आहे. आणि तो उद्देश जो आहे तो ख्रिस्ताच्या शरीराशी जुळलेला आहे. आणि एक अवयव या नात्याने तुम्ही आम्ही म्हणजे मंडळीद्वारा तो जो उद्देश आहे तो देव पूर्णत्वास नेत आहे. यासाठी की जिथे तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे तिथे आम्ही असावं ही त्याची इच्छा आहे. हा त्याचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी तो आम्हावर काम करत आहे.
शरीर आणि अवयव ह्या दोन गोष्टीविषयी. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही ज्या वाचल्या, या सर्व पौलाच्या त्या पुस्तकामधून पौलाने जे वेगवेगळे पत्र लिहिलेले आहे त्या सर्व पत्रातून आम्ही बघितलेलं आहे. अजून एक देवाचा सेवक आहे जो अशाच मंडळीची स्थापना ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एकीकरण करण्यासाठी फार धडपडत होता. आणि ते उदाहरण म्हणजे पेत्राचं उदाहरण आहे. फार मोठं उदाहरण आहे. तर पेत्राच्या त्या काही वचनातून, पेत्राच्या जीवनातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करूयात. पेत्र, जेव्हा पेत्राचं नाव आमच्या पुढे येते, आम्हाला काय आठवते हो? काय आठवते? कोणी सांगा. पेत्र म्हटल्यावर काय आठवतं? खडक. गुड. आणि कोंबडा नाही आठवत कोणाला? ओके. पेत्र आणि बायबलमधून आम्ही आता शिकत आलेलो आहे पेत्राचा स्वभाव. पेत्र कसा होता. कोंबडा आम्ही जेव्हा म्हणतो, खडक म्हटलं म्हणजे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मंडळी रचणारा तो, त्याचं गुणविशेष आहे. हां, त्याच्या स्वभावाचे हे बरेच गुणविशेष आहे. कोंबडा 3 वेळा नाकारणारा, आठवण करून देतो. अतिउत्साही होता तो. नेहमी मी मी प्रभू तुला कधी सोडणार नाही. बाकीचे काय करतील ते मला माहीत नाही, पण मी तुला सोडणार नाही. शेवटपर्यंत मी तुला धरून राहील. मी केंद्रित त्याचं बरेचदा जीवन होतं. मीवर आधारित त्याचं बरेचदा जीवन होतं. आणि असा तो पेत्र होता. रिॲक्टिव्ह, खूप लवकर प्रतिक्रिया देणारा. जेव्हा माझ्यामधून शक्ती गेलेली आहे, त्या कोणीतरी माझ्या त्या वस्त्राला शिवला असं प्रभू येशू म्हणतो. हा लागलीच काय प्रभू, इथं किती लोक आहेत, इथं खूप गर्दी झालेली आहे, कोणाचा तरी धक्का लागला असेल, कोणीतरी तुला शिवलं असेल. नाही, माझी प्रभू हे ओळखू शकणार नाही का की कोणाला तरी गरज आहे आणि त्याच्यासाठी त्याने मला स्पर्श केलेला आहे. ती गरज प्रभू जाणून होता. पण हा तत्काळ उत्तर देतो, गर्दी आहे, कोणाचा तरी हात लागला असेल, कोणीतरी तुम्हाला स्पर्श केलेला आहे. असा अति उत्साही, म्हणजे बोलण्यात काय म्हणतात, वायफळ, काय म्हणतात, काय शब्द आहे, उतावळा. हां, अति उतावळा, अति उत्साही, उतावळा असा हा पेत्र. पण आणि बरेच उदाहरणं आहे जे वचनामध्ये सांगितलेलं आहे. नेहमी एकटा. प्रभूने बोलावलं, त्या प्रभू जेव्हा समुद्रातील पाण्यावरून चालत येता, या म्हटलं, हा पहिले धावत गेला. आणि जेव्हा प्रभूकडे पाहत होता आणि मग नंतर त्याने वातावरणाकडे बघितलं, तो बुडायला लागला. अरे अति उत्साही, मी पहिले जाणार, मी पहिले करणार. बऱ्याच गोष्टी आहे. आणि तो तूच होता ना तिथे गालिलामध्ये, त्या ख्रिस्तासोबत तूच होता वाटते असं म्हण. नाही, मी तो नव्हेच, मी नव्हतो त्याच्यासोबत, मी नव्हतो. नाकारणारा, 3 वेळ नाकारणारा, प्रभूला नाकारणारा, जो प्रभूच्या उराशी राहणारा, अगदी त्याच्या जवळ राहणारा, सुरुवातीपासून तर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाईपर्यंत त्याच्या संगती असणारा, सर्व बरा वाईट अवस्थेमध्ये असणारा हा पेत्र. देव त्याच्या लोकांद्वारा, त्याच्या सेवकांद्वारा, प्रेषितांद्वारा किती अद्भुत कृत्य करतो. आणि हे आम्हाला समजावं, हेच आजही मंडळीला समजावं, ख्रिस्ताच्या शरीराच्या अवयवांना समजावं, ही देवाची इच्छा आहे. आणि आम्ही त्याच पेत्राने पुढे जाऊन 2 लेटर्स लिहिले, 2 एपिस्टल्स त्याने लिहिलेले आहेत. एवढा तो ज्ञानी, साधा एक काय म्हणतात त्याला, कोळी, मासे धरणारा. नंतर जाऊन प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, मी तुला मासे नाही तर तू माणसे धरणारा करील म्हणून, बदललेल्या अवस्थेनंतर. अशा रीतीने जे आहे त्या पेत्राचं रूपांतरण आम्हाला झालेलं बघायला मिळते. वचनामध्ये त्या बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहे. आणि पुढे जाऊन आम्ही वचनामध्ये बघतो, प्रेषितांच्या कृत्येमध्ये, हा एकटा मी म्हणणारा हा जो पेत्र आहे, नंतर जाऊन नेहमी कोणाच्या सोबत राहत होता, संगतीमध्ये राहत होता.
त्यांच्या त्या अन्य 11 शिष्यांसोबत राहत होता. जे काही मोठे काम त्याने केले, संगतीने केले, सहभागितेने केले, नेहमी एकमेकांचा सल्ला अधीनतेमध्ये राहून केलेले आहे, असं आम्हाला वचनातून बघायला आम्हाला मिळते. हे एक सार मी तुम्हाला सांगत आहे. पुढे वचनातून आम्ही त्याला बघण्याचा प्रयत्न करू. आणि हे सर्व शक्य झालेलं आहे जेव्हा पवित्र आत्मा आला. प्रेषितांची कृत्ये 1:4 मध्ये सांगितलेलं आहे, या सर्व शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर हे सर्व शिष्य जे आहेत त्या ठिकाणी राहत होते, प्रार्थना करण्यामध्ये ते तत्पर होते आणि ते जे आहे राहत होते, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते, सर्व काही ऐक्यामध्ये होतं, सोबत ते राहत होते. पण त्यांना याची सुद्धा जाणीव होती, प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका, कारण प्रभूने जी देणगी देण्याबद्दल प्रभूने तुम्हाला सांगितले आहे त्याची वाट पहा. आणि 8व्या वचनामध्ये पुढे जाऊन आम्हाला बघायला मिळते, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग ते सर्व प्रेषित त्यांच्यावर पवित्र आत्मा जेव्हा आला, ते सर्व देवाचे ख्रिस्ताच्या त्या अर्पणाचे, त्या शरीराचे जे आहेत साक्षी झालेले आम्हाला बघायला मिळतात. आणि मोठे चिन्हे चमत्कार त्यांच्याद्वारा झालं. अनेक लोक जे आहेत त्यांच्याद्वारा जोडण्यात आलेलं आहे. 120 लोक जोडताना आम्हाला बघायला मिळतात. 3000 लोक आम्हाला बघायला मिळत आहेत. त्या वचनामध्ये प्रेषितांचे कृत्य आम्ही जेव्हा वाचतो, अनेक म्हणजे असामान्य चिन्हे चमत्कार पेत्राच्या हातून घडलेले आम्हाला प्रेषितांचे कृत्य याच्या 1, 2, 3, 4 या सर्व वचनातून आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला बघायला मिळते. तुम्ही ते वाचू शकता. काही गोष्टी पॉइंट आउट करण्याजोग्या आहेत. जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि मग त्यांची सेवा आणि ते बाहेर पडले आणि त्यांनी सेवा जे सुरू केली, आणि या पेत्रानेच जे आहे स्थापन केलेली पहिली मंडळी होती. अंतुक्यामधली जी मंडळी जी होती त्या मंडळीलाच ख्रिस्ती किंवा ती पहिली मंडळी होती जी प्रेषितीय शिक्षणावर, प्रेषितीय पायावर आधारलेली होती. आणि मग जर असं ख्रिस्ताचं शरीर असेल, ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव जर अशा रीतीने असेल, तर त्याबद्दल आम्ही थोडक्यात माहिती करण्याचा प्रयत्न करूया. आणि जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर त्यांना सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर एक प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 14 ते 41 मध्ये फार मोठा तो वृत्तांत आहे. 14 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे आम्हाला बघायला मिळते. तेव्हा पेत्र 11 शिष्यांसुद्धा उभा राहून त्यास मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमातील सर्व राहणाऱ्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. बस एरवी भित्रा तो पेत्र तो तूच होता ना त्याच्यासोबत असणारा. 3दा त्याने नाकारलं, कारण भीती होती. जर मी आपली ओळख, मी त्याच्यासोबत होतो ही ओळख जर मी दिली तर ते मला इथेच, ते जे रोमी आहेत हे मला इथेच मारून टाकणार किंवा माझं बरं वाईट काय करणार, एवढा भित्रा तो होता. आणि म्हणून त्याच्यामध्ये ती हिंमत नव्हती, म्हणून तर तो पाण्यात बुडू लागला आणि प्रभू मला वाचव म्हणून तो म्हणू लागला. तो भित्रा होता. पण आता पवित्र आत्मा जेव्हा त्याच्यावर आला तेव्हा तो मोठ्याने उभून, त्याच्यामधलं बोल्डनेस मोठ्याने एकटा उभा राहून, एकटा नाही, तो नेहमी मीच समर्थन करणारा व्यक्ती होता. मी हे करील, मी तुला सोडणार नाही, मी असं करील, मी तसं करील म्हणणारा जो हा प्रेषित पेत्र आता अन्य 11 शिष्यांसोबत उभा राहून मोठा धैर्याने त्या ठिकाणी बोलत आहे. परत ख्रिस्ताचे शरीर हे कसं ऐक्यामध्ये आहे आणि मंडळीने कसं ऐक्यामध्ये राहावं. शिष्य आणि अन्य 11 प्रेषित आणि हा पौल
ऐक्याने एकत्र आहेत आणि म्हणून तो धीर त्याच्यामध्ये येत आहे, म्हणून ते साहस धैर्य त्याच्या बोलण्यामधून दिसून येत आहे. आणि त्या सर्व अन्य लोकांना, तिथल्या यरुशलेमातल्या लोकांना तो धैर्याने ती सुवार्ता त्याने योएल संदेश त्याच्या भविष्यवाणीपासून तर दाविदाच्या जीवनापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व गोष्टी सांगून त्यांना थक्क करून सोडलं. भित्रा असा पेत्र आता यावेळेस मोठं धैर्य, मोठी हिम्मत, मोठं साहसेचं उदाहरण तो देत आहे. पहिल्या मंडळीमध्ये अशा साहसाच्या गोष्टी होत होत्या. पहिली मंडळी अशा साहसाने, अशा धैर्याने भरलेली होती, याचं हे उदाहरण आहे. पहिली मंडळी, तो एकटा नव्हता तर अन्य 11 शिष्यांसोबत राहून मग तो बोलला हा एकटाच, पण तो सोबत, तो नेहमी मंडळी ही कशी सम्मिलित राहावी. एकटेपणाचा समर्थन कधी करू नये, मंडळी कधीच करत नाही. मंडळी अशी असावी. मीच हे सर्व काही करू शकतो, मीच मोठा, हे मोठेपण आम्हामध्ये नसावं, हे या सर्व गोष्टीमधून किंवा त्याच्या शिक्षणामधून आम्हाला, त्याच्या जीवनातून, ज्या पेत्राच्या जीवनातून आम्हाला बघायला मिळते. आणि त्याच्या संदेशाचा पुढे जाऊन वचनामध्ये म्हटलं आहे की स्वीकार झाला आणि 3000 लोकांची भर या मंडळीमध्ये पडली. अशा रीतीने जी पहिली मंडळी जी आहे तिचं स्वरूप घेत होती. तेजस्वितेच्या परंपरेने तिचं रूपांतरण होत होतं. अशी मंडळी आता नवं स्वरूप त्या ठिकाणी घेताना आम्हाला पेत्राच्या जीवनातून किंवा त्या मंडळीतून आम्हाला बघायला मिळते. ती मंडळी 42मध्ये लिहिलं आहे, शिक्षणामध्ये, भाकरी मोडण्यामध्ये, सहवासामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होती. हे मंडळीचं मुख्य काम आहे. मंडळी अशी असावी, या कामामध्ये तत्पर असावी, याची जाणीव पुन्हा एकवार या वचनातून करून देत आहे. शरीर आणि अवयवाचं नातं कसं असावं, ते मर्म कसं ओळखावं, आणि या सर्व पेत्र जो भित्रा, आता त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या सामर्थ्यामुळे त्याच्या हातून अनेक चिन्ह चमत्कार झाले आणि त्यामुळे त्या यरुशलेमातल्या लोकांना आणि ज्यांच्यापर्यंत तो सुवार्ता घेऊन जात होता त्यांना त्याचं मोठं भय वाटलेलं आहे. मंडळीचं भय लोकांना वाटलं पाहिजे, कारण देव किंवा देवाचा शब्द घेऊन जाणारे, देवाचा उद्देशाचं वहन करणारे, देवाचा उद्देशाचे वाहक ती मंडळी आहे. आणि म्हणून जगातल्या लोकांना जे देवाविरहित आहे त्यांना याचं भय खचितच वाटलं पाहिजे. देवाचं भय, देवाच्या भयामध्ये सर्व आशीर्वादित आहे, तेच देवाचं भय मंडळीमधून प्रदर्शित व्हावं, ही देवाची इच्छा, ही देवाची योजना आहे आणि तो मंडळीमधून पूर्ण करू इच्छित आहे. तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही विश्वासी आहात, याचं भय तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि अनेक चिन्हे चमत्कार सत्कर्मे तुमच्याद्वारा होतात. तुम्ही मध्यस्थी करता, तुम्ही लोकांना सांत्वन देता. तुमचं बोलणं एका त्या मधुप्रमाणे रुचकर असावं किंवा रुचकर आहे आणि त्याद्वारा अनेकांना शांती मिळते, अनेकांचं पोषण त्याद्वारा होतं. दुसरा सुद्धा ख्रिस्ती इतर सुद्धा जो आमचं जे भाषण, आमचं बोलणं ऐकतो आणि ही आमची साक्ष आहे, त्या भाषणाने किंवा त्या बोलण्याने त्यांचं पोषण व्हावं, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा, त्यांना ते देवाशी जुळले जावं, देवाच्या उद्देशाशी जुळले जावं, त्यांचं पोषण व्हावं, त्यांचा प्रॉब्लेमचं निरसन व्हावं. अशा रीतीने देवाचा उद्देशाचं वहन करणारे मंडळी आहे, हे वचन आम्हाला सांगत आहे. आणि मोठ्या धैर्याने तो सांगत होता 2:38 की पश्चाताप करा, कारण तुमची क्षमा व्हावी म्हणून येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. हे मोठ्या धैर्याने तो सांगत राहिला. आणि पेत्र आणि योहान त्या सुंदर दरवाजाजवळ सभास्थानाच्या बाहेर तो भिकारी नेहमी बसत असे. आणि आज जेव्हा बदललेल्या अवस्थेमध्ये जेव्हा पेत्र आणि योहान त्या दाराजवळ जातात आणि त्या भिकाऱ्याला बघतात, ते त्याच्याकडे आज बघत आहेत. रोज ते जात होते, रोज ते बघत होते, पण आज बघताना मात्र वेगळेपण आहे.
आज बघताना वेगळेपण आहे. आणि आणि वाचा ब्रदर ते. आणि तो म्हणत आहे त्या भिकाऱ्याला, आमच्याकडे पहा. पेत्र जो नेहमी स्वतःचा समर्थन करणारा मी करणारा जो व्यक्ती होता, आता तो कसा बदललेला आहे पवित्र आत्म्याचं उतरण झाल्यानंतर, पवित्र आत्म्याच्या प्रभावानंतर. तो म्हणत आहे की आता आमच्याकडे बघ. कारण त्या ठिकाणी 2 लोक होते, 2 लोक त्या ठिकाणी होते. सर्व क्रेडिट तो एकटा घेऊ इच्छित नाही, म्हणून तो योहान सुद्धा त्याच्यासोबत असताना तो आमच्याकडे बघ असं त्या भिकाऱ्याला म्हणताय. आमच्याकडे तुला द्यायसाठी काही सोने रुपे वगैरे नाही, कारण तो भिकारी होता आणि त्याची गरज काय आहे, त्याला खायला काही पाहिजे, त्याला सोने रुपे काही हवे असतील किंवा हवे असतात, ज्याद्वारा तो आपलं स्वतःचं पालन पोषण त्याची जी गरज आहे ते त्याद्वारा पूर्ण करू शकेल. पण ते त्याच्याजवळ आमच्याजवळ द्यायला नाही आहे. तर येशूच्या नावामध्ये जो आहे तू उठून चालायला लाग असं म्हणताच तक्षणी त्याला हात धरून उठवण्यात आला. तो उठला आणि देवाचं गौरव करत तो मंडईमध्ये गेला. असे अनेक चिन्ह चमत्कार त्याच्याद्वारा झालेले आहे. पण हे होत असताना आता त्याचा आय जो आहे तो आता वी मध्ये बदललेला आहे. मी आता आम्हामध्ये बदललेला आहे. त्याचं कसं रूपांतरण होत आहे, आमचंही असंच रूपांतरण, आम्हामधला मी, अहम, हा सर्व काही जाऊन आमच्या स्वभावातले असे पैलू जे आहे अशा रीतीने मंडळी या नात्याने बदलणं जाणं हे जे आहे गरजेचं आहे. एक महत्त्वाचं वचन आहे. एवढंच नाही तर तो पौलाला सुद्धा आणि त्याच्या सेवेचं सुद्धा समर्थन करतो. मंडळीमध्ये किंवा दुसऱ्या मंडळीच्या देवाच्या किंवा ख्रिस्ताच्या शरीराच्या सेवेबद्दल समर्थन करावं. आणि पौलाचं समर्थन पेत्र करत आहे. वाचा ब्रदर 3:15. दुसरे पेत्र 3:15. पौलाची सेवा तो पुरस्कृत करत आहे, एक्नॉलेज करत आहे. तो जी काही सेवा करत होता, शिक्षण देत होता, त्याला तो त्याचं दुजोरा आहे, त्याचं समर्थन आहे असं आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आपल्या प्रभूची सहनता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला दिलेल्या ज्ञानाप्रमाणे त्याने तुम्हास असेच लिहिले आहे. आपला प्रिय बंधू पौल त्याला देण्यात आलेल्या दानाने त्यानेही तुम्हास असेच लिहिलेले आहे. आणि पुढे जाऊन आम्ही जर बघितलं तर आणि तीच सुवार्ता ह्या लोकांनी सुद्धा सांगितलेली आहे असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे पौलाची सेवा जी आहे हे यहुदी इतर लोकांमध्ये, परराष्ट्रीयांमध्ये ती त्याची सेवा होती. तो दुसऱ्या ठिकाणी जे आहे आपली सेवा करत होता, काम करत होता. पण तसं असताना सुद्धा तोही एक देवाचा निवडलेला प्रेषित आहे, म्हणून त्याची सेवा सुद्धा जो आहे पेत्र त्याला दुजोरा देतो. त्याच्या सेवेचं समर्थन करताना आम्हाला बघायला मिळत आहे. मंडळी देवाच्या सेवकाचं, कारण अशाच रीतीने सेवा वेगळ्या वेगळ्या आहेत, मंडळीमधून जरी त्या होत असतील त्याचं समर्थन करणारी अशी मंडळी असावी याकडे आमचं लक्ष हे वचन जे आहे वेधत आहे. कारण आम्हाला पाचारण केल्याप्रमाणे आम्हामध्ये वेगळे वेगळे दान देवाने आम्हामध्ये ठेवलेले आहे. कोणाला त्यामध्ये सुद्धा होती, कोणाला पंक्तीची सेवा, कोणाला ही सेवा, वेगवेगळ्या सेवा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. आणि पुढे जाऊन वचनात जर आम्ही बघितलं तर पेत्र, योहान हे जे सर्व 11 प्रेषित होते ते आता सेवाकार्य एवढं वाढत होतं, ते आपल्या मुख्य सेवेवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हते. म्हणून काही अन्य 7 लोकांची, स्टेफन वगैरे त्यांची निवड त्यांनी केली. म्हणजे जेणेकरून मुख्य सेवेवर हे प्रेषित जे आहे कॉन्सन्ट्रेट करू शकतील, फोकस करू शकतील. म्हणून पंक्तीची सेवा किंवा दुसऱ्या अन्य सेवा ज्या आहे, ज्या मंडळीच्या उन्नतीसाठी सुद्धा गरजेच्या आहेत,
ते काम दुसऱ्या अन्य शिष्यांकडे किंवा सेवेकऱ्यांकडे किंवा कार्य करणाऱ्यांकडे सोपवून दिलं. अशा रीतीने समर्थन करणारी मंडळीची रचना तिथे त्या ठिकाणी होत होती. पहिले मंडळी अशी होती, हे देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. एवढंच नाही, पुढे जाऊन गलती 1:1 मध्ये त्या ठिकाणी वचन असं लिहिलेलं आहे. ह्या पंक्ती सेवाबद्दल जेव्हा अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले तेव्हा वयाने लहान असलेला पौल यरुशलेमामध्ये येऊन त्या पेत्राला भेटून प्रेषितांचा मुख्य असा निवडलेला जो पेत्र आहे, जो वयानेही मोठा आहे, ज्ञानानेही मोठा आहे, कृतीनेही मोठा आहे, अशा त्या पेत्राला झिडकाडतो, त्याला झिडकाडतो, त्याच्यावर रागावतो, त्याचं समर्पण करत नाही, तो विरोध दर्शवतो की हे जे काही तुम्ही केलेलं आहे किंवा करत आहे हे अयोग्य आहे असं म्हणून. हा छोटा पौलसुद्धा त्याची सेवासुद्धा एक वेगळी सेवा होती. हे असं असताना सुद्धा त्या लहान पौलाचं, वयाने लहान पौलाचा हा जो पेत्र आहे, ऐकून आपल्या सेवेमध्ये योग्य बदल करून पुन्हा त्याच सामर्थ्याने मंडळीची स्थापना तो करत आहे, मंडळीमध्ये सेवा तो करत आहे. अशा रीतीने प्रेषितांच्या शिक्षणाच्या पायावर त्या पहिल्या मंडळीची रचना होत होती असं आम्हाला बघायला मिळत आहे. पटकन 2 वचनं वाचतो. म्हणून ती मंडळी जी होती हे ख्रिस्ताच्या शरीराची कशी उन्नती करणारे असे की जेणेकरून मंडळीचा प्रत्येक अंग विश्वासाच्या परिणामाप्रमाणे विकसित होण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा. पहिले पेत्र 4:7-8-9 पहिले पेत्र 4:7-8-9 आम्ही जेव्हा हे वाचतो तेव्हा ही जी प्रेषितीय मंडळी होती ही प्रार्थना करण्यामध्ये, मर्यादेने वागण्यामध्ये, निष्ठेने आणि प्रेम करण्यामध्ये, काही कुरकुर न करता पाहुणचार करण्यामध्ये ही मंडळी जी आहे तत्पर होती असं म्हणण्यात येते. आणि पुढे 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे कृपादान म्हणजे जे कृपादान किंवा सेवा, जे पाचारण मिळालेले आहे ते कारभाऱ्याप्रमाणे एकमेकाच्या कारणी लावा. 9वं वचन असंच आहे ब्रदर, वाचा. 10 प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारांसारखे ते एकमेकांच्या कारणी लावा. जे पाचारण, जे कृपादान आम्हाला मिळालेलं आहे ते कारभाऱ्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही कोणी सेवेकरी आहोत, देवाने तुमची मंडळीमध्ये निवड केलेली आहे काही विशेष कामासाठी, तुम्ही लीडर आहात, तुम्ही एल्डर आहात, तुम्ही पास्टर आहात किंवा जे काय आहेत, जे मंडळीमध्ये जे वेगवेगळे अंग आहेत, दानाचे वेगवेगळे अंग आहेत, त्या कारभाराप्रमाणे, विश्वासाच्या परिणामाप्रमाणे तुम्ही ते एकमेकाच्या कारणी लावा. त्याचा उपयोग एकमेकाच्या किंवा मंडळीच्या वाढवृद्धीसाठी करा असं पेत्र त्याच्या पत्रामध्ये लिहित आहे. 7-8-9 9व्या वचनामध्ये हे आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचे मर्म जाणून मंडळीचे जे तुम्ही आम्ही पुढारी आहोत, जे पाचारण आम्ही केल्या गेल्या सेवक म्हणून जे काम करत आहोत, त्या मंडळीची विश्वासामध्ये, वचनामध्ये, प्रभूमध्ये मंडळीला वाढवण्यासाठी जे पाचारण आम्हाला झालेलं आहे ते पाचारण आम्ही उपयोगात आणावं, ते पाचारण आम्ही कारणी लावावं, तर मंडळीच्या वृद्धीसाठी, मंडळीची रचना करण्यासाठी असं पेत्र त्या ठिकाणी त्याच्या पत्रामध्ये लिहित आहे. यासाठी की विश्वासाच्या परिणामाप्रमाणे या प्रत्येक अंग विकसित व्हावा. मंडळी कशी भर घालणारी असावीत. 2 पेत्र 1:5-8 मध्ये वचन सांगते. भर घालणारी, वृद्धी करणारी अशी मंडळी असावीत. आणि कशाने ते वृद्धी होणार आहे? पेत्र त्या मंडळीला पत्र लिहिताना म्हणतो की जे अनेक गुणविशेष आहेत आणि त्या गुणविशेषामध्ये भर घालणारी ते म्हणजे विश्वासामध्ये सात्विकतेची भर, सात्विकतेमध्ये ज्ञानाची भर, ज्ञानामध्ये इंद्रियदमनाची भर, इंद्रियदमनामध्ये धीराची, आणि धीरामध्ये सुभक्तीची, सुभक्तीमध्ये बंधुप्रीतीची आणि बंधुप्रेमाची, आणि बंधुप्रेमामध्ये प्रीतीची भर घालावी. या सर्व गुणविशेषाद्वारे जे आहे
मंडळी जी आहे भर घालणारी, वृद्धी पावणारी होईल, हे हा वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहेत. पुढे एक शेवटचं वचन, 2 पेत्र 1 13, 14, 15. मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हाला आठवण देऊन जागृत करणे हे मला उचित वाटते. मी या मंडपात आहे, मी या शरीररूपी मंडपात आहे, पेत्र म्हणत आहे. पुढे तुम्हाला आठवण देऊन जागृत करणे मला उचित वाटते. आठवण करून, वारंवार आठवण करून जागृत करणे उचित वाटते. कारण मला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप एकाएकी काढावा लागणार आहे. एक दिवस हा शरीररूपी मंडप उचलल्या जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांगण्यानुसार, त्याच्या समयानुसार हा जो शरीररूपी मंडप आहे एक दिवस जाणार आहे, उचलल्या जाणार आहे. तर आणि माझे निर्याण झाल्यावरही, आणि म्हणून स्पष्टच लिहिलं आहे, आणि माझे निर्याण झाल्यावर म्हणजे शारीरिक मृत्यू आल्यानंतरही त्या गोष्टीची आठवण, ज्या गोष्टी पूर्वी सांगितलेल्या आहेत, सर्वदा तुम्हास करिता यावी म्हणून, सर्वदा तुम्हास करता यावी म्हणून मी होईल तितके करेन. मी होईल तितके करीन. आता तो हयात आहे, पण होईल तितकं करण्याचा तो प्रयत्न किंवा ग्वाही किंवा अभिवचन त्या ठिकाणी देत आहे. मंडईची रचना अशा रीतीने त्या प्रेषितांच्या वचनावर किंवा आधारावर होत होती, हे आम्हाला बघायला मिळते. ही त्या पेत्राची जी आहे मंडळीबद्दलची वचनबद्धता आहे, ही वचनबद्धता आहे, ही जबाबदारीची जाणीव, ही ख्रिस्ताचे शरीर ओळखण्याची जी जाणीव आहे, हे आम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून आम्ही मंडळी म्हणून आमची अशीच साक्ष किंवा असाच प्रभाव किंवा असाच जो छाप आहे, प्रभाव आहे, हे आमच्या मागे सुद्धा असावीत, की जेणेकरून येणारा तो येईल, विलंब करणार नाही. त्याचे दुसरे येणे होत असताना आम्ही नेहमी जागृत असावं, म्हणून पेत्र जागृत करत आहे आम्हाला. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या प्रभूचं येणं होईपर्यंत मंडईला नित्य जागृत करून ठेवण्याची जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीची वचनबद्धता आहे मंडईबद्दलची, याची जाणीव त्याला झालेली. आणि ही जाणीव तो जो आहे मंडईला करून, हे पत्र लिहून करून देत आहे. हे सर्व देवाचे वचन आहे. पेत्राच्या जीवनातून पेत्र एक सुंदर मॉडेल होता मंडळीसाठी. आणि पौलसुद्धा, आणि पौलाचे जे सर्व वचनं आपण बघितले आहे, तो सुद्धा एक मंडईची रचना त्या वचनावर किंवा संदेष्टांच्या शिक्षणावर होण्यासाठी एक रोल मॉडेल असे ठरलेले आहे. आणि म्हणूनच मोठं बक्षीस जे आहे पेत्राला त्या ठिकाणी वचनामध्ये बघायला दिसते आहे, की ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुला पेत्र म्हणतील, आणि ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मी मंडई रचील, असं देवाचं वचन मत्ते 16:18 मध्ये सांगते. आणि पुढे जाऊन त्याला हेही सांगण्यात येते की तू माझ्यावर प्रेम करतोस काय, तू माझ्यावर प्रेम करतोस काय. तो प्रत्येक वेळेस होय मी प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. मग माझ्या मंडईला चार, मंडईची जबाबदारी जी आहे त्याच्यावर देण्यात येत आलेली आहे. अशा सेवकांद्वारा जे आहे पहिल्या मंडईची स्थापना होताना आम्हाला बघायला मिळत आहे. आणि आजही आम्ही विश्वासणारे या जगामध्ये आहोत. ह्या जगामध्ये आम्ही एक मंडळीचे भाग म्हणून राहत आहोत. आम्हाला याची जाणीव असली पाहिजे की पहिली मंडळी कशी होती, कशी त्या संदेष्टांच्या आणि प्रेषितांच्या शिक्षणाच्या पायावर रचली गेलेली होती. आणि म्हणून जे बेसिक आहे, ते बेसिक जे आहे, जो गाभा आहे, जे फाउंडेशन आहे, ख्रिस्त म्हटलेल्या कोनशिलेपासून हे निर्माण झालेलं आहे. आणि ते भक्कम मजबूत आहे. ख्रिस्त कोनशिला खडक तो आहे, आणि त्यावर आम्ही आधारलेले, त्यावर आम्ही मुळावलेले आहोत. आणि म्हणून हाच आणि आम्हाला जे देण्यात आलेलं आहे, जे आमच्या शरीरामध्ये टाकण्यात आलेलं आहे, आणि आमचं जीवन फलदायी झालेलं आहे,
तीच सुवार्ता, तीच बातमी आम्हाला जे अजूनही ख्रिस्ताशिवाय अंधकारामध्ये या जगामध्ये जीवन जगत आहेत त्यांच्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि त्यांना सुद्धा या मेंढवाळ्यामध्ये यायचं आहे. आणि ही आजच्या मंडळीची जबाबदारी आहे. पहिली मंडळी झाली, त्यांनी कामं केले, त्यांनी तो पाया, ते फाउंडेशन, भक्कम फाउंडेशन आजच्या आम्हासाठी, आजच्या आमच्या विश्वासणाऱ्यासाठी, आजच्या मंडळीसाठी स्थापन करून दिलेलं आहे. पौलाची मंडळी यहुदी इतर लोकांसाठी, परराष्ट्रीयांसाठी, म्हणजे आपल्यासाठी. पेत्र जे मंडळीची स्थापना केली, यरुशलेम आणि सगळे त्या अरबस्थान आणि आशिया मायनर या सर्व लोकांसाठी त्यांनी त्या मंडळाच्या स्थापना केल्या आहे. हा प्रेषितांचा प्रमुख असं त्याला गणण्यात आलेला आहे. मोठी पदवी त्याला मिळालेली आहे देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने. आणि माझ्या अभ्यासाचा माझ्या या प्रीचिंगचा शेवटचा भाग पास्टरांनी त्या योहान 17 पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यात थोडंसं आम्ही त्या ख्रिस्त म्हटलेल्या शरीराशी अशा रीतीने जेव्हा सम्मिलित अवयव म्हणून अशा रीतीने सम्मिलित राहतो तेव्हाच देवाच्या उद्देशाची पूर्तता होते. आणि योहान 17 पास्टरांनी ते सांगितलं. योहान 17 कसा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की मी आणि पिता एक आहोत म्हणून, आणि तुम्ही आम्ही जे विश्वासणारे आहोत त्यांना सुद्धा आता मी तुझं गौरव देऊन आणि तुझी ओळख दाखवून त्याच ऐक्यामध्ये मी त्यांना आणलेलं आहे, असं त्या सर्व वचनांमध्ये देव आम्हाला सांगत आहे. आम्हाला बघायला मिळते, आम्हाला शिकायला मिळते. मी जो त्या ठिकाणी या वचनावर जेव्हा अभ्यास करत होतो, आता हा तिसरा योहान जो प्रेषित आहे हा सुद्धा प्रेषित, ज्याला प्रगटीकरण झालं, ज्याने प्रगटीकरण हे पुस्तक लिहिलं, तो पेत्र होता, तो पाऊल होता. हे सर्व मंडळीची स्थापना करणारे, मंडळीची रचना करणारे, मंडळीची वृद्धी करणारे हे जे मोठे प्रेषित लोक होते. आणि म्हणून वचन वारंवार सांगते, संदेष्टांच्या आणि प्रेषितांच्या शिक्षणावर किंवा त्या पायावर तुम्ही रचल्या गेलेले आहात म्हणून, मंडळी रचल्या गेलेले आहात म्हणून. हा सुद्धा लिहिणारा एवढा मोठा प्रेषित या सर्व 17व्या वचनामधले एवढे जर तुम्ही 2दा-3दा हे वचन वाचा. खूप चांगलं रिव्हिलेशन, खूप चांगले गुपित जे आहे हे यामधून मिळालेलं आम्हाला अभ्यासायला मिळते. ही एक येशूची प्रार्थना आहे. येशूने एक प्रार्थनेचा प्रारूप जो आहे किंवा मॉडेल जो आहे तो कसा असावा, फॉर्मॅट जो आहे तो दिलेला आहे. ती प्रार्थना आम्ही करतो. तो एक सर्वसाधारण प्रारूप आहे. त्याचं सुद्धा इम्पॉर्टन्स जेव्हा त्याच्यावर आम्ही अभ्यासतो किंवा वचनातून त्याच्यावर बोलतो त्याचंसुद्धा एक इम्पॉर्टन्स आहे. पण या ठिकाणी योहान जो प्रार्थना करत आहे, पास्टरांनी सर्व सांगितलं परफेक्ट, तुम्ही ते ऐकलेलं आहे. मला त्याच्यातलं एक्सटेन्शन थोडं सांगायचं आहे. या ठिकाणी सर्व वचनातून वाचल्यानंतर आम्हाला हे बघायला मिळते. या गोष्टी बोलल्या, येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे बाप्पा, वेळ आली आहे. हे माझ्या बाप्पा, माझी वेळ आलेली आहे. ख्रिस्ताचं उचललं जाणं होत असताना त्याच्या वियोगा अगोदरचं हे प्रभू येशूने देवाजवळ, पित्याजवळ केलेली प्रार्थना आहे. आणि इतकी सुंदर प्रार्थना आहे की कसं मंडळी म्हणजे आम्ही देवाशी आणि ख्रिस्ताशी तो ऐक्यामध्ये आणतो. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः वियोगाच्या अगोदर प्रार्थना करत आहे. कारण तो याच ठिकाणी स्पष्ट करून सांगत आहे, मी जसा तुझ्याशी ऐक्यामध्ये होतो, एक होतो, तू आणि मी एक होतो, तसंच हे जे जगातले लोक आहेत म्हणजेच विश्वासणारे आहेत, म्हणजेच मंडळी आहे, त्यांना सुद्धा या ऐक्यामध्ये मी आणलेलं आहे. ती सुवार्ता मी त्यांना सांगितली आहे, तुझी ओळख मी त्यांना करून दिली आहे, तू जे गौरव दिलं हे त्यांना तुझे गौरव त्यांना दिलेलं आहे. म्हणून
ही प्रार्थना ऐकावी आणि त्या प्रार्थनेचं फलित काय व्हावं की त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं, त्यांना देवाची महिमा म्हणजेच देवाचं गौरव त्यांना प्राप्त व्हावं, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि ते सर्व आणि ख्रिस्ताची ओळख त्यांना व्हावी, देवाची ओळख, प्रभूची ओळख त्यांना व्हावी. ह्या गोष्टीची पूर्तता मंडळीमध्ये सुद्धा होण्यासाठी ही त्या येशूची पित्याजवळची प्रार्थना आहे. पहिल्या भागात काही वचनामध्ये आम्ही जेव्हा बघतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या प्रार्थनेमध्ये त्याने जे काही केलं त्या सर्व गोष्टीची रिपोर्टिंग तो करताना आम्हाला बघायला मिळतो. दुसऱ्या मध्यस्थी आम्ही जेव्हा बघतो त्या प्रार्थनेमध्ये तेव्हा जे विश्वासणारे जे होते त्यांच्यासाठी तो मध्यस्थी करतो आणि प्रार्थनेमध्ये, आणि ते सर्व देवाचं गौरव, देवाचे अधिकार आणि सार्वकालिक जीवन याची हे सुद्धा मी याची ओळख त्यांना पूर्ण करून दिलेली आहे आणि तुझं गौरव त्यांच्यामध्ये प्रगट केलेलं आहे आणि मी आणि तू कसा ऐक्यामध्ये आहोत हे सुद्धा मी त्यांना सांगितलं आहे असं तो सांगत आहे. आणि म्हणून हे पित्या आता त्यांनाही म्हणजे त्या विश्वासणाऱ्यांना आजच्या मंडळीला सुद्धा तू आपल्यामध्ये सामील कर, म्हणजे तुझं आणि माझं जे गौरव आहे त्याचे वाटेकरी सुद्धा आजची मंडळी व्हावी, म्हणून ही ख्रिस्ताची प्रार्थना आहे. प्रार्थना तिथे संपत नाही. 24वं वचन इथे 24व्या वचनामध्ये आता तो काय म्हणत आहे, हे माझ्या बापा माझी अशी इच्छा आहे. प्रार्थना संपली. त्या ख्रिस्ताच्या अंतःकरणाची कळवळ आम्ही बघू शकतो. प्रार्थना तो करत आहे, पण प्रार्थनेमध्ये सुद्धा पुढे जाऊन विश्वासाने आपली इच्छा जो आहे अशा काही लोकांसाठी, अशा काही घटकांसाठी तो या ठिकाणी करत आहे. प्रार्थनेमध्ये कळवळीने तो आपली इच्छा त्या देवपित्याजवळ प्रगट करत आहे. तू जे मला दिलेस त्यांनीही तेथे आहे, ते जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिलेस त्यांनी ते पाहावे. पुढे जाऊन 26व्या वचनामध्ये मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन. हा वियोगाच्या अगोदरची ही प्रार्थना होती. आता त्याला पुन्हा अजून काही लोकांना मंडळीला कळवायला आता वाव नव्हता, चान्स नव्हता. पण हे जे बॅटन आहे, आगाऊ आपली इच्छा तो देवाजवळ प्रगट करत आहे की अजून मला ज्यांना तुझं गौरव प्रगट करण्यासाठी राहिलेलं आहेत, अजून या जग आणि जगातले लोक जे आहेत अजूनही अंधकारामध्ये आहेत आणि मी तर हे देवबापा मी तर आता वर जात आहोत, माझं गौरव तू केलेलं आहेस, मी वर जात आहोत. पण अजून त्या लोकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, ज्यांनी विश्वासाने त्याचा स्वीकार केला त्यांच्यासाठी पर्यंत सर्व प्रार्थना झालेली आहे. इच्छा व्यक्त करत आहे तो प्रार्थनेमध्येच की अजून जे लोक राहिले आहे ते सुद्धा त्या स्वर्गाचे वाटेकरी व्हावे, ते सुद्धा तुझ्या गौरवाचे हिस्सेदार बनावे. म्हणून मंडळीला तो आगाऊ सूचना देत आहे. म्हणून तो कळवीन म्हणत आहे. कळवीन ते तुम्ही ते बॅटन जे आहे, आता बॅटन प्रभू येशू ख्रिस्त पुढे घेऊन जाऊ शकत नाही, पण ते बॅटन मंडळीला जे विश्वासणारे आहे त्यांना ते बॅटन तो देत आहे की हे काम तुम्ही पुढे चालवावं. ही इच्छा त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याजवळ करत आहे, यासाठी की त्याच्या या मंडळीने आणि भावी आयुष्यात, भावी वर्षांमध्ये जे प्रभू येशूशी जुळणार आहेत, जे अजून अंधकारात आहेत आणि आम्हाला ते बॅटन, आम्हाला तो करार आमच्याशी करण्यात आलेला आहे, जा साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मंडळीला केवळ चर्चमध्ये येण्यासाठी नाही आहे, तर तुम्ही या घोषणेद्वारा, या प्रॉफेसीद्वारा त्याच्याशी करारबद्ध झालेला आहेत की आम्हाला जाऊन आमचे कार्य, आमची सेवा जी आहे या मंडळीमध्ये नाही, मंडळीच्या बाहेर आहे, याची जाणीव तो करून घेत आहे. हेच शरीराचं मर्म जाणणं आहे, याची जाणीव तो करून देत आहे. आम्हाला बाहेर जायचं आहे, त्यांना ते जे गौरव आम्हाला मिळालं, आम्हा विश्वासणाऱ्या मिळालं, त्याच्याशी त्यांना अवगत करून द्यायचं आहे, त्याची जाणीव, त्याची ओळख त्यांना करून द्यायचं आहे, जे अजूनही अंधकारात आहे. ही इच्छा प्रार्थनेनंतर, ही इच्छा, ही कळवळ, ही तळमळ जी आहे प्रभू येशूला होत आहे. आणि
कारण तो शिकवीन म्हटला आहे. अजून ते उरलेले आहेत आणि काही वचनामध्ये असं म्हटलेलं सुद्धा आहे. आणि हा बॅटन आम्हाला घेऊन जायचा आहे, जेणेकरून ख्रिस्ताची जी मंडळी आहे, जी होणारी मंडळी आहे, त्याच्या तेजस्वीच्या परंपरेमधून, त्याच्या विजयातून विजयामध्ये चालावं, गौरवातून गौरवामध्ये चालावं, सामर्थ्यातून सामर्थ्यामध्ये वाटचाल करणारी अशी त्याची मंडळी व्हावीत, असे त्याचे ख्रिस्ताचं शरीर म्हणजेच अवयव व्हावत, ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहेत. आणि त्याच्या त्या सार्वकालिक राज्यामध्ये जय उत्सवाने प्रवेश करणारी अशी ती व्हावीत. दुसऱ्या पेत्राच्या पहिल्या वचनाच्या 11वं वचन जे पास्टानी 105 स्तोत्रामध्ये सांगितलं होतं, तसं स्वर्गीय राज्यामध्ये जय उत्सवाने प्रवेश करणारी अशी ती मंडळी व्हावीत, ही देवाची इच्छा आहे. आणि ती इच्छा जो आहे त्या मंडळीद्वारे देव पूर्णत्वास नेत आहे. आणि मंडळीचं कार्य जो आहे तो बॅटन या प्रार्थनेद्वारा तो आम्हा विश्वासणाऱ्यांना देत आहे की आम्ही अन्य लोकांना या मेंढवाळ्यामध्ये आणावत आणि ख्रिस्ताच्या गौरवाशी, देवाच्या ऐक्याशी त्यांना एक करावं, त्याच्या सहभागितेमध्ये आणावत, हीच देवाची आम्हाकडून या दिवसांमध्ये इच्छा आहे. मंडळीसाठी हीच देवाची इच्छा आहे. देव करो हे सर्व वचन तुम्हासाठी आशीर्वादाचे करो. कॉयर यावेस पुढे.